सो परेश सर, व्हिएतनाम ॲज अ डेस्टिनेशन जे एका फर्स्ट टाईम इंटरनॅशनल ट्रॅव्हलरला तुम्ही रेकमेंड कराल का? व्हिएतनाम तशी कंट्री स्पेशल आहे. जसं मी पण थायलंडला गेलो आहे, सिंगापूरला गेलो आहे, मलेशियाला गेलो आहे, व्हिएतनामलाही लास्ट इयर जाऊन आलो. तर त्याच्यामध्ये मला एक नोटीस झालं की व्हिएतनाममधली जी लोकं आहेत ती खूप हॉस्पिटेबल आहेत, इतर थायलंडपेक्षा म्हणा, सिंगापूरपेक्षा म्हणा. तर मला वाटतं तो एक कारण आहे की आपली लोकं जरा जास्त प्रेफरन्स देत आहेत व्हिएतनामला. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. व्हिएतनामी जी लोक आहेत ती हॉस्पिटॅलिटी वाईज जास्त चांगली आहेत. 7 नाईट 8 डेजची टूर म्हणजे असं करू शकतो, हनोई, दनांग आणि होचिमिन. पूर्ण दिवस हनोईच्या एअरपोर्टवरती बसून काढला. बरं. एअरपोर्टवरती बसून काढला म्हणजे त्याच्यात काय झालं की त्यांचं जे पुढचं दनांगमधलं साईट सीइंग होतं ते साईट सीइंग सगळ्याच्या सगळं त्या दिवशीचं स्किप झालं. दुसऱ्या दिवशी विजा प्रोसेस कशी आहे व्हिएतनामची? मी ॲक्च्युली फ्लाईट्स आणि विजाबद्दल विचारणार होतो. ह्यामध्ये माझ्याकडं तुम्हाला एक उत्तर नाही आहे. माझ्याकडे ह्यातला 2-3 वेगवेगळी उत्तर आहेत. 2-3 उत्तर वेगवेगळी म्हणजे काय आहे की तुम्ही हनोई टू दनांग जायचं असेल किंवा दनांग टू होचिमिन, तिथं बस वापरतात किंवा ट्रेन वापरतात, पण आपण स्पेसिफिकली फ्लाईट्सच देतो. तर त्याच्यामागचं काय कारण आहे आणि आपण होचिमिनला का शेवटला ठेवलं आहे? टूरला जाणं म्हणजे आनंदासाठी जाणं. बरोबर. आनंद कुठे कमी नाही व्हायला पाहिजे. किती छोटी गोष्ट आहे ती, त्या उदबत्त्यांच्या काड्या तुम्ही तिथं व्यवस्थित मांडून ठेवलेत आणि त्याचं एक टुरिस्ट प्लेस म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. अशा काही आयडियाज पण आपल्याला आपल्या नवीन येत असतात. तर फिरायला जाणं म्हणजे. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रॅव्हल टॉक्स बाय ड्रीम वर्ल्ड टूर्स. ड्रीम वर्ल्ड टूर्सकडून एक हा नवीन इनिशिएटिव्ह आम्ही सुरू करतोय, ज्याच्यामध्ये परेश सर आणि मी ट्रॅव्हलबद्दल किंवा प्रत्येक डेस्टिनेशनबद्दल तुम्हाला एक डिटेल्ड ब्रेकडाऊन देणार आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा नेक्स्ट तुमची ट्रिप प्लॅन कराल तुम्हाला खूप इझी होणार आहे. तुम्हाला त्या डेस्टिनेशनबद्दल खूप माहिती मिळणार आहे आणि तुम्हाला जसं माहितीच परेश सर खूप नॉलेजेबल आहेत, त्यांचं 280+ इंटरनॅशनल ट्रॅव्हल झालं आहे. तर तुम्हाला एका एक्सपर्टकडून गायडन्स किंवा माहिती मिळणार आहे. सो त्यामुळे आम्ही हे पॉडकास्ट करायचं ठरवलं आहे. तर आज आपण व्हिएतनामबद्दल जाणून घेणार आहे. व्हिएतनाममध्ये परेश सरांचं 25+ वेळा ट्रॅव्हल झालं आहे. ते स्वतः ग्रुपसोबत गेलेत, ते स्वतः ट्रिप्स करतात आणि त्यांना व्हिएतनाममधला फार एक्सपिरियन्स आहे, खूप नॉलेज आहे. सो परेश सर, वेलकम टू ट्रॅव्हल टॉक्स बाय ड्रीम वर्ल्ड टूर्स. कसे आहेत तुम्ही? थँक्यू व्हेरी मच. मी फार छान आहे. सो परेश सर, व्हिएतनाम ॲज अ डेस्टिनेशन जे एका फर्स्ट टाईम इंटरनॅशनल ट्रॅव्हलरला तुम्ही रेकमेंड कराल का? किंवा ओव्हरऑल व्हिएतनाममध्ये एक्झॅक्टली लोक आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे व्हिएतनाम, जसं की बऱ्याच रील्स दिसतात आपल्याला, प्रत्येक दुसरी रील व्हिएतनामबद्दल ट्रॅव्हलची आहे आणि इतक्या कंट्रीज अवेलेबल आहेत आसपास व्हिएतनामच्या. थायलंड आहे, बाली आहे, सिंगापूर आहे. तर एखाद्याने व्हिएतनामच का चूज करावं? व्हिएतनाममध्येच काय स्पेशल आहे? व्हिएतनाम तशी कंट्री स्पेशल आहे. साऊथ ईस्ट एशियन हा रिजन जर बघितला तर सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, लाओस, बाली आणि त्याचबरोबर व्हिएतनाम. तर ह्या सगळ्या जो रिजन आहे त्याला साऊथ ईस्ट एशिया म्हणतात. तर गेले अनेक वर्ष भारतामधून लोक बाहेरच्या देशात फिरायला जातात. साऊथ ईस्ट एशिया म्हटलं तर आत्तापर्यंत सिंगापूर, मलेशिया, थायलंड ह्या 3 देशाचाच आत्तापर्यंत मेनली विचार व्हायचा. परंतु गेल्या 5-6 वर्षात असं झालं आहे की व्हिएतनाम एक नव्यानं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून डेव्हलप होतं आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल तर लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे साधारण 2020च्या अगोदर व्हिएतनाम एवढं ट्रेंडिंग नव्हतं. त्यावेळेस पहिल्यांदा ट्रॅव्हल करणारा मनुष्य थायलंडचा विचार करायचा किंवा थायलंडबरोबर सिंगापूर आणि मलेशिया ह्या देशांचा विचार करायचा. परंतु लॉकडाऊननंतर असं झालं की व्हिएतनाम अचानक टुरिझम डेस्टिनेशन म्हणून प्रकाश झोतात आला आणि व्हिएतनामनी टुरिस्ट म्हणून किंवा टुरिस्टना अट्रॅक्ट करायचं म्हणून फार जास्त गोष्टी डेव्हलप करायला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम आहे की आज व्हिएतनामला टुरिस्टची संख्या वाढलेली दिसते. आणि त्याचं दुसरं अजून एक कारण तुम्हाला सांगता येईल की सिंगापूर, मलेशिया, थायलंड किंवा ह्या साऊथ ईस्ट एशियनमधल्या इतर कंट्री यांच्याकडं असलेलं नेचर, यांच्याकडं असलेल्या ॲक्टिव्हिटीज किंवा गेले अनेक वर्ष लोकांचं तिथं जाणं झालं, त्यामुळे लोकांना काहीतरी नवीन पाहिजे होतं. नवीन म्हणून त्यांनी व्हिएतनामकडे बघितलं आणि व्हिएतनामने ह्या गोष्टी लोकांच्या अपेक्षांची पूर्तता केली असं म्हणता येईल. त्यामुळे व्हिएतनाम आज ट्रेंडिंगमध्ये आहे. नक्कीच बरोबर म्हणलं सर तुम्ही. ॲक्च्युली आपण ना हा पॉडकास्ट करण्याचा रिझनच असा आहे की आपण कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एका फिरायला जाण्याच्या व्यक्तीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण हा पॉडकास्ट करतो. ज्याला जे जेन्युइन क्वेश्चन्स असतात लोकांना जायच्या आधी ते आपण ह्या पॉडकास्टमध्ये ब्रेकडाऊन करणार आहे. सो आपण बेसिक्सपासून सुरू करणार आहे. जसं की आपण आता अजून एक माझा प्रश्न येईल तुम्हाला की व्हिएतनाम ॲज अ डेस्टिनेशन कसं आहे आणि त्याची थोडी हिस्ट्री आणि जॉग्रफी, ते नक्की कुठं आहे किंवा कोणत्या रिजनमध्ये, त्याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया.
व्हिएतनाम मी तुम्हाला म्हटलं तसं साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजचा एक पार्ट आहे. व्हिएतनाम जर तुम्ही हिस्टॉरिकल बघितलं तर एक अशी उभी कंट्री आहे, म्हणजे नॉर्थ, सेंट्रल आणि साऊथ अशा 3 पार्टमध्ये ती डिवाईड होतं. साधारण आपण तिन्ही पार्टला जर कवर करायचं म्हटलं तर त्याला 2-3 ऑप्शन्स आहेत, ट्रेन, बस आणि विमान. तर रेग्युलर टूर्समध्ये विमानाने हे सगळा प्रवास कवर करू शकतो आपण. आणि याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की त्याचं अंतर खूप जास्त आहे. म्हणजे नॉर्थ पार्टमध्ये तुम्ही बघितलं तर हनोई आहे, हॅलाँग बे आहे, सपा आहे. सपा एक माउंटेन डेस्टिनेशन फार चांगलं आहे. सेंट्रल पार्टमध्ये बघितलं तर दनांग आहे. आणि साऊथ पार्टमध्ये होचिमिन सिटी आहे. आणि साऊथ अगदीच अजून साऊथला समुद्राकडे गेला तुम्ही तर तिथं फुकॉक नावाचं एक फार चांगलं डेस्टिनेशन व्हिएतनामने डेव्हलप केलं आहे. तर हे पूर्ण व्हिएतनाम जी कंट्री आहे त्याबद्दल जर तुम्ही बघितलं पूर्ण कंट्री ही टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून डेव्हलप होते. आणि जिओग्राफिकल 3,31,000 स्क्वेअर किलोमीटर हा टोटल व्हिएतनामचा एरिया आहे. जर आपल्या देशातल्या एखाद्या राज्याशी कम्पेअर केलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राचा एरिया आहे 2,96,000 स्क्वेअर किलोमीटर आणि व्हिएतनामचा टोटल जिओग्राफिकल एरिया आहे 3,31,000 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे साधारण महाराष्ट्राच्या एरियाच्या आजूबाजूला त्याचा एरिया आहे. लोकसंख्या साधारण 10 करोड आहे व्हिएतनामची. महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे 12-12.5 करोड आहे. तर लोकसंख्या पण साधारण तेवढीच आहे. एक स्टेट बरोबर एक देश. म्हणजे देश केवढा आहे हे तुमच्या लक्षात येईल. साधारण महाराष्ट्राच्या किंवा राजस्थानच्या एरिया एवढा हा देश आहे. पूर्वी काय होतं की व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस ह्या 3 कंट्री एकत्र होत्या. त्यावेळेस त्याला इंडो चायना म्हणत होते. ज्यावेळेस फ्रेंच लोकांची ज्यावेळेस त्याच्यावर सत्ता होती व्हिएतनामवरती त्यावेळेस हा पूर्ण एरियाला इंडो चायना म्हणायचे. आणि मग साधारण 1945च्या दरम्यान ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धामध्ये काही काळ जपाननी त्याच्यावरती अतिक्रमण केलं होतं ह्या इंडो चायनावरती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 2 आठवड्यासाठी साधारण. आणि मग तेव्हा परत फ्रेंचनी अमेरिकन्सची मदत घेऊन जपानला परत तिथून बाहेर काढलं आणि परत फ्रेंच लोकांनी तिथं त्यांची सत्ता प्रस्थापित केली साधारण 1954पर्यंत. आणि 1954ला मात्र ते पूर्ण फ्रेंचनी व्हिएतनाम सोडून दिलं. पण व्हिएतनाम सोडून देताना त्यांनी काय केलं की 3 वेगवेगळे देश केले. लाओस वेगळा देश केला, कंबोडिया वेगळा आणि व्हिएतनाम वेगळा. व्हिएतनाममध्ये परत त्यांनी 2 पार्ट केले, साऊथ व्हिएतनाम आणि नॉर्थ व्हिएतनाम असे 2 वेगवेगळ्या देश होते त्यावेळेस साधारण 1954च्या. आणि जर अजून त्याच्या पुढचा थोडासा इतिहास जर जाणून घेतला आपण तर लक्षात येईल की 1954 पासून 1975पर्यंत अमेरिकनचा तिथं फार जास्त इन्फ्लुएन्स होता. बरोबर. जे व्हिएतनामचं युद्ध होतं, व्हिएतनाम अमेरिका युद्ध, हे त्याच दरम्यान लढलं गेलं. साधारण 21 वर्ष हे युद्ध चाललं होतं आणि त्यावेळेस ते अमेरिकन लोकांच्या विरोधात हे युद्ध होतं. बघितलं असं तर ते होतं युद्ध व्हिएतनामच्या भूमीवरती, परंतु अमेरिका आणि व्हिएतनाम हे युद्ध नव्हतं तर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजे चायना आणि रशिया आणि इकडून अमेरिका. पण हे सगळं लढलं गेलं व्हिएतनामच्या जागेवरती. त्यामुळे ह्या युद्धाला व्हिएतनाम अमेरिका युद्ध म्हणतात. ते अनेक वर्ष चाललं, म्हणजे जास्तीत जास्त वर्ष चालणारं युद्ध म्हणता येईल. 21 वर्ष युद्ध चाललं, पण त्या युद्धात अमेरिकेला शेवटी माघार घ्यावी लागली. त्याबद्दल एक वेगळंच इतिहास किंवा त्याच्याबद्दलची वेगळी माहिती आपल्याला घेता येईल. तर हा सगळा बघितला तर हा त्यातला हिस्टॉरिकल गोष्ट आहे. आणि मग 1975 पासून ॲक्च्युली व्हिएतनामची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. जर तुम्ही बघा, भारत 1947 साली स्वतंत्र झाला. व्हिएतनाम तसं बघितलं तर 1975 साली स्वतंत्र झालं, 75-76मध्ये. आणि त्यानंतर मग व्हिएतनामची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. आणि आज जर तुम्ही व्हिएतनाममध्ये जाऊन बघाल तर फार जास्त त्यांनी डेव्हलप केलं. म्हणजे आता ह्या अर्थात मी कम्पॅरिझन करतोय भारतातल्या डेव्हलपमेंट आणि व्हिएतनामच्या डेव्हलपमेंटबद्दल. व्हिएतनामने टुरिस्ट असेल किंवा इतर मॅन्युफॅक्चरिंगच्या काही गोष्टी असतील ह्याबद्दल फार जास्त स्पीडने डेव्हलपमेंट केली. आणि अजून 5 ते 10 वर्षानंतर मला वाटते अनेक टुरिस्ट डेस्टिनेशनच्या पुढे व्हिएतनाम असेल, इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचे डेस्टिनेशन्स डेव्हलप केलेत. आणि त्याचा परिणाम म्हणून लोक आता फार व्हिएतनामला जायला उत्सुक असतात. व्हिएतनाममध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे हिस्टॉरिकल गोष्टी आहेत, नॅचरल गोष्टी तितक्याच चांगल्या आहेत. त्यानंतर अम्युजमेंट पार्कसारख्या किंवा नवीन ॲडव्हान्स गोष्टी, चांगल्या गार्डन्स, चांगले हिल स्टेशन्स, चांगले आयलँड्स, बीचेस, अशा बऱ्याच गोष्टीत. हॅलाँग बेसारखे फार चांगलं बीचेस असलेलं एक डेस्टिनेशन तिथं आहे. किंवा मी तुम्हाला फुकॉक सांगितलं, फुकॉक
मध्ये फार ॲडव्हान्स डेव्हलपमेंट करून त्यांनी जगातली सगळ्यात मोठी लॉंगेस्ट केबल कार तिथं तयार केली आहे किंवा वेगवेगळ्या विन पार्क, विन वंडर सारखे अम्युजमेंट किंवा ॲक्टिव्हिटी असलेल्या गोष्टी तिथं आहेत. सपा एक माउंटन डेस्टिनेशन आहे तिथं. सपामध्ये तुम्ही बघाल तर माउंटन डेस्टिनेशन आणि त्या सपामध्ये असलेल्या अनेक लोकांना अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी, तर तो एक वेगळं नवीन डेस्टिनेशन त्यांनी डेव्हलप केलं आहे. त्याचबरोबर हनोईच्या शेजारी असलेलं हॅलाँग बेमध्ये असलेले ते बीचेस, लाईमस्टोनचे माउंटन्स, त्यामध्ये असलेल्या केव्ज आणि त्याच्या आजूबाजूला ते डेव्हलप झालेलं टुरिझम, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा हनोईच्या दक्षिणेला साधारण 90 किलोमीटरवर ते असलेलं निनबीनमधली ती तामकॉक रिव्हरच्या आजूबाजूचे डोंगर किंवा राईस टेरेसेस किंवा तिथं असलेले त्या लोटस गार्डन्स म्हणता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यातून चाललेलं बोटिंग, असे बरेच तुम्ही फोटो व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवरती किंवा बऱ्याच लोकांनी बघितले असते. हे सगळं बघितलं की लोकांना असं वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे की आतापर्यंत आपल्याला हे इतर कुठल्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीमध्ये बघायला मिळालं नाही. त्यामुळे मग लोकांना फार इच्छा असते की मला जाऊन हे बघायचं आहे. मग निनबीन हे एक वेगळं ठिकाण आहे. हॅलाँग बे एक वेगळं ठिकाण आहे की तिथं आपण क्रुजेस वगैरे किंवा नाईट क्रूज वगैरे अशासारख्या गोष्टी तिथं घेतात. तिथं नॅचरल केव्ज फार चांगल्या आहेत हॅलाँग बेमध्ये. सरप्राईज केव म्हणून एक फार चांगली केव आहे, तर त्या गोष्टीसाठी लोक तिथं जातात. दनांग मी तुम्हाला म्हटलं सेंट्रल पार्ट आहे व्हिएतनामचा. तर दनांग हे परत एक हिल स्टेशन आहे. तिथं जायला केबल कार आहेत, 5 केबल कार त्यांनी एका वेळेस तिथं चालू ठेवलेत. बाना हिल्स, दनांग पासून आपण बाना हिल्सला जातो, साधारण 35 किलोमीटर पूर्वेला ते बाना हिल्स नावाचं ठिकाण आहे. तर तिथं जायला त्या केबल कारने जातो. वरती गेल्यानंतर फ्रेंच विलेज, फ्रेंच गार्डन, म्हणजे फ्रेंच लोकांची ज्यावेळेस तिथं सत्ता होती आणि त्यांनी जे हिल स्टेशन्स त्यांच्या सुट्टीच्या काळासाठी म्हणून जे हिल स्टेशन डेव्हलप केले होते, जसं की पूर्वी भारतामध्ये इंग्रजांची सत्ता होती, त्यांनी शिमला असेल किंवा इकडं साऊथला जर तुम्ही बघितलं कोडाई कॅनाल, मुन्नार, उटी, हे जसं त्यांनी त्यांच्या सुट्टी व्यतीत करण्यासाठी डेव्हलप केलेली जी ठिकाणं होती भारतातली, तसं फ्रेंच लोकांनी त्यांची सुट्टी घालवण्यासाठी हे अशी ठिकाणं काय डेव्हलप केली होती. त्यामध्ये बाना हिल्स आहे, सपा आहे. तर बाना हिल्स हे सेंट्रल पार्टमध्ये येतं, सेंट्रल पार्ट व्हिएतनामचा. तर ते एक डेव्हलप डेस्टिनेशन आहे. त्यानंतर होचिमिन सिटी खाली साऊथला आहे. होचिमिनला जर तुम्ही गेला, होचिमिन सिटीचं पूर्वीचं नाव सायगॉन आहे. आणि ज्यावेळेस होचिमिन त्यांचे एक राष्ट्रीय नेते होते, स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण नेते होते आणि त्यांचं निधन 1969 साली झालं. पण 1975ला व्हिएतनाम अमेरिकन युद्ध थांबलं आणि त्यातून ते स्वतंत्र झालं. त्याच्या अगोदरच अर्थात त्यांचं निधन झालं होतं. पण त्यांच्या स्मरणार्थ सायगॉनचं नाव बदलून त्यांनी होचिमिन सिटी असं त्या सिटीचं नाव दिलं आहे. त्यामुळे ती होचिमिन सिटी ही व्हिएतनाममधली सगळ्यात मोठी सिटी आहे पॉप्युलेशन वाईज किंवा इंडस्ट्री वाईज. त्यांची आर्थिक राजधानी म्हणता येईल अशी ती होचिमिन सिटी आहे. तर होचिमिन सिटीच्या आजूबाजूला असलेले टुरिस्ट डेस्टिनेशन्स जसं की मेकॉंग डेल्टा, मेकॉंग नावाची एक फार मोठी नदी आहे जी साऊथ चायनामधून येते. साऊथ चायना, त्यानंतर कंबोडिया आणि मग ती व्हिएतनाममध्ये येते आणि व्हिएतनाममध्ये येऊन ती मग पुढं समुद्राला मिळते. तर त्याचं पात्र फार मोठं आहे. तर त्या व्हिएतनाममध्ये मेकॉंग नावाची जी रिव्हर आहे, त्या रिव्हरमध्ये 4-5 आयलँड आहेत. त्या रिव्हरच्या आतमध्ये ते आयलँड तयार झाले. त्या आयलँडवरती छोटी छोटी गावं आहेत. तर ते टुरिस्ट प्लेस म्हणून आता डेव्हलप झाले. तर मेनलँडपासून बोटीनं आपण तिथं त्या वेगवेगळ्या आयलँडला भेट द्यायला जातो. तिथं त्यांची कल्चरल काय ॲक्टिव्हिटीज असतात किंवा त्या भागामध्ये तयार होणारे काय त्यांचे प्रॉडक्ट्स असतात कोकोनटपासून, त्या प्रॉडक्ट्सचं उत्पादन किंवा तिथं एक स्पेसिफिक एक गोष्ट आहे त्या मेकॉंग डेल्टामध्ये, स्नेक वाईन प्रसिद्ध आहे. काही लोकांना आवडते, काही लोकांना आवडत नाही. भारतामध्ये ती आणायला तशी परवानगी नाही आहे आपल्या इथल्या नियमामुळं. परंतु तिथं जाऊन अशा काही वेगळ्या गोष्टी तुम्ही तिथं अनुभवू शकता, बघू शकता. मेकॉंग डेल्टा एक चांगलं डेव्हलप झालेलं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. आणि कुची टनेल म्हणून अजून एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. ॲक्च्युली ते अमेरिका आणि व्हिएतनामच्या युद्धाच्या वेळेस हे सगळे टनेल्सचा वापर केला होता. म्हणजे ह्या टनेल्सची जर लांबी मोजली तर साधारण 200 किलोमीटरपेक्षा जास्त मोठी ती लांबी आहे. आणि ती 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे टनेल्स त्यांनी बनवलेले आहेत. हे कोणी बनवले तर हे व्हिएतनामी लोकांनी बनवले होते. हे कशासाठी बनवले होते तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस फ्रेंच लोकांची सत्ता होती, ती सत्ता असताना फ्रेंच लोकांनी जर काय त्यांच्यावर अन्याय करत असतील किंवा त्यांना त्रास देत असतील तर त्यांच्यापासून लपून राहण्यासाठी त्यांनी असे छोटे छोटे टनेल्स बनवले होते घराच्या खाली जमिनीमध्ये. आणि त्या टनेल्समध्ये ते जाऊन लपून बसायचे
आणि मग लोक यांचे लोक परत गेले की ते बाहेर यायचे. असं त्यांचं अनेक दिवस त्यांना लपून राहावं लागायचं. पण ह्याच टनेल्सचा उपयोग अमेरिकेच्या युद्धाच्या विरोधात मात्र ह्या लोकांनी, व्हिएतनामी लोकांनी केला. आणि हे 3 पार्टमध्ये आहेत. म्हणजे काय की जमिनीच्या खाली 3 स्टेजमध्ये हे टनेल्स त्यांनी बनवलेत. पहिला स्टेज, त्यानंतर खाली पायऱ्या उतरून गेले की दुसरी, आणि त्याच्यानंतर खाली पायऱ्या उतरून गेले की तिसरी स्टेज. 3 वेगवेगळ्या स्टेजेस काय आहेत तर पहिला स्टेजला जर अमेरिकन सैनिकांना हे लोक सापडली तर तिथं त्यांना म्हणजे शोधू शकणार नाहीत, किंवा शोधलं तर ते खालच्या टप्प्यावर जायचे. तिथंपर्यंत आलं तर त्याच्या खाली जायचे. आणि तिथंपर्यंत सुद्धा जर अमेरिकन सैनिक पोचले तर मात्र त्याला एक एक्झिट होता, आणि तो एक्झिट डायरेक्ट नदीमध्ये ओपन व्हायचा. म्हणजे सायगॉन रिव्हर नावाची जी रिव्हर आहे त्या रिव्हरमध्ये हे सगळे एक्झिट होते. म्हणजे तुम्हाला सांगतो, कुची टनेल्स जे आहेत ते सगळे नदीच्या आजूबाजूला बनवलेले आहेत. हे कुची टनेल साधारण 200 किलोमीटर असलेली त्याची लांबी, आणि 3 वेगवेगळ्या स्टेजमध्ये. तर काय होतं, तसंच बघितलं तर व्हिएतनामी लोक तब्येतीनं बारीक असतात. अमेरिकन लोकांच्या कंपॅरिझनमध्ये हे लोकांची तब्येत बारीक असते, त्यामुळे ते असे छोट्या छोट्या टनेलमधून पटकन निघून जायचे. आणि अमेरिकन लोक ह्या टनेलमध्ये अडकून बसायचे, किंवा त्यांना ते रस्ता सापडायचा नाही, किंवा आतमध्ये बरेच वेगवेगळे ट्रॅप लावलेले असायचे. म्हणजे पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजला जाताना त्या व्हिएतनामी लोकांना माहीत असायचं ट्रॅप कुठं आहे, तो ट्रॅप चुकून खाली उतरायचे. पण ह्या अमेरिकन सैनिकांना माहीत नसायचं ट्रॅप कुठे आहे. त्या ट्रॅपमध्ये अडकून त्यांना इंजुरी व्हायची, किंवा ते मरायचे त्यामध्ये, किंवा त्यामध्ये काही विषारी काय गोष्टी असायच्या, विषारी भाले असायचे, ते लागून हे लोकांचा मृत्यू व्हायचा. दुसऱ्या स्टेज, तिसऱ्या स्टेजला सगळ्या अशाच गोष्टी केल्या होत्या. तर ह्या इतक्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी, म्हणजे असं होतं की अमेरिकेकडं त्या काळात सुद्धा फार आधुनिक हत्यारं होती, आणि व्हिएतनामी लोकांकडं कुठलीही आधुनिक हत्यारं नव्हती, किंवा कुठलेही पैसे नव्हते. अशा परिस्थितीत सुद्धा फक्त त्यांनी अशा काही नॅचरल गोष्टींच्या किंवा अशा गोष्टी वापरून, टनेलसारख्या गोष्टी वापरून त्यांनी अमेरिकन सैन्याविरुद्ध 21 वर्ष लढा दिला, आणि त्यानंतर ते युद्ध जिंकले. त्यामुळे ते कुची टनेल नावाचं जे प्लेस आहे ते पण फार प्रसिद्ध आहे आज टुरिस्टमध्ये. त्यामुळे लोक तिथं ते टनेल्स बघायला जातात. कुची हा त्या एरियाचं नाव आहे, आणि टनेल्स म्हणून त्याला नाव दिलं जातं कुची टनेल्स. आणि त्यामध्ये ते जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणायचं. ते स्वातंत्र्य सैनिक त्यामध्ये राहायचे. बरं, किती वर्ष ते तिथं राहिले? जवळजवळ 10 वर्ष त्या टनेल्समध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य, म्हणजे भूमिगत राहून त्यांनी अमेरिकेशी लढा दिला. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही व्हिएतनाममध्ये बघितलं तर नॅचरल गोष्टीपासून आधुनिक अम्युजमेंट पार्क ॲक्टिव्हिटीजपर्यंत, किंवा आधुनिक केबल कारपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. आणि बरं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रित मिळत असताना त्याची जी कॉस्ट आहे ती फार कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणून भारतामध्ये किंवा जगभरात अनेक देशामध्ये व्हिएतनाम टुरिझम डेस्टिनेशन म्हणून आज जास्त प्रसिद्ध व्हायला लागले. मला ह्याच्यात अजून एक ॲडिशन करायचं आहे. जसं मी पण थायलंडला गेलो आहे, सिंगापूरला गेलो आहे, मलेशियाला गेलो आहे, व्हिएतनामलाही लास्ट इयर जाऊन आलो. तर त्याच्यामध्ये मला एक नोटीस झालं की व्हिएतनाममधली जी लोकं आहेत ती खूप हॉस्पिटेबल आहेत, इतर थायलंडपेक्षा म्हणा, सिंगापूरपेक्षा म्हणा. तर मला वाटतं तो एक कारण आहे की आपली लोकं जरा जास्त प्रेफरन्स देत आहेत व्हिएतनामला. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. व्हिएतनामी जी लोक आहेत ती हॉस्पिटॅलिटी वाईज जास्त चांगली आहेत. ते लोकांचं स्वागत करत असतात, आणि त्यामुळं एक लोकांच्यामध्ये आपुलकीची भावना तयार होते. आता ज्या गोष्टी, म्हणजे जे देश तुम्ही बघाल की हिस्टॉरिकल कंट्रीज आहेत, जे पूर्वीपासून त्यांना काहीतरी संस्कृती आहे, पूर्वीपासून त्यांनी त्यांची संस्कृती जपली आहे, खाद्य संस्कृती असेल, त्यांचं कल्चर असेल, त्यांचे एंटरटेनमेंटच्या गोष्टी असतील, त्यांची वाद्य असतील, अशा ज्या देशांमध्ये पूर्वीपासून हिस्टॉरिकल गोष्टी त्यांनी जपल्यात किंवा त्यांची जुनी संस्कृती आहे, हे लोक एकमेकांशी इमोशनली लवकर कनेक्ट होऊ शकतात. जसं की इंडिया मध्ये पण बरेच हिस्ट्री आहे, कल्चर आहे, आपली लोक पण खूप इमोशनली कनेक्टेड आहेत. बरोबर. भारत सुद्धा फार पौराणिक देश आहे, त्यामुळे आपल्या भारतातली वेगवेगळी संस्कृती आणि अनेक भाषा, अनेक वेगवेगळी वाद्य किंवा लोकांचं एकमेकाबरोबर कनेक्ट करायची भाषा जरी आपल्या भारतातली वेगळी असली तरी सगळ्याला जुनी हिस्ट्री आहे. त्यामुळे आपण लोक जास्त इमोशनल आहे. असंच तुम्ही व्हिएतनामच्या बाबतीत पण आहे. फक्त व्हिएतनामच नाही तर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये ज्या काही कंट्री आहेत त्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देतो. इंडोनेशिया तशी कंट्री आहे, थायलंड तशी आहे. फक्त थायलंडच्या बाबतीत काय झालं की आता थायलंडमध्ये जगभरातनं गेले अनेक वर्ष टुरिस्ट येतात, त्यामुळे त्यांचं थोडंसं कमर्शियलायझेशन झालं. अदरवाईज थायलंड पण फार चांगली कंट्री आहे लोकांना एकमेकाशी कनेक्ट होण्याच्या दृष्टीने. त्याच्याच विरुद्ध बघितलं तर सिंगापूर अगदीच अलीकडे उदयास आलेली कंट्री 1960 मध्ये, तर त्यांच्याकडे तो जुना हिस्टॉरिकल बेस नाही, त्यामुळे ते लोक जास्त कमर्शियल आहेत.
जास्त प्रॅक्टिकल विचार करतात. बरोबर. तर हा फरक आहे. आणि आपल्या लोकांना, भारतातल्या लोकांना इमोशनल अटॅचमेंट असली तर तिकडे जास्त ओढा असतो. त्यामुळे आपल्या लोकांचं तिकडे जाण्याचं प्रमाण वाढतं आहे. नक्कीच तुमच्याकडून हिस्ट्री बरीच कळाली व्हिएतनामबद्दल आणि डेस्टिनेशनबद्दल पण. आता आपण मोस्टली लोकांना एक प्रश्न असतो की व्हिएतनाम मी ट्रिप प्लॅन करतो, मी प्लॅन केला, पण मी आयडियल किती दिवसाची ट्रिप प्लॅन केली पाहिजे आणि बेस्ट सीझन कोणता आहे व्हिएतनाममध्ये जायसाठी? आता पहिला प्रश्न जो आहे ना, किती दिवसाची मी ट्रिप आयडियली प्लॅन करायला पाहिजे, ह्यामध्ये माझ्याकडं तुम्हाला एक उत्तर नाही आहे. माझ्याकडे ह्यातला 2-3 वेगवेगळी उत्तर आहेत. 2-3 उत्तर वेगवेगळी म्हणजे काय आहे की तुम्ही किती दिवसाची सुट्टी तुम्ही स्वतःसाठी काढली आहे, तुमचं बजेट किती आहे, बरोबर, आणि तुमची आवड काय आहे, याच्यावरती हे सगळं डिपेंड आहे. आता जर सगळेच डेस्टिनेशन आपण कव्हर करायचं असं ठरवूया की एकदा व्हिएतनामला मी गेलो आणि मला पूर्ण व्हिएतनाम कंप्लीट करूनच परत यायचं आहे, तिथं जे काय मेन अट्रॅक्शन्स आहेत, मेन ठिकाणं आहेत, ती सगळी कव्हर करायची, असं जर आपण ठरवलं तर कमीत कमी तुमच्याकडं 13 ते 15 दिवसाचा प्लॅन असला पाहिजे. बरोबर. बरं, 13 ते 15 दिवसाची सुट्टी काढणं आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. त्यामुळे लोकांचं काय असतं की 5-6 दिवसाची सुट्टी आहे, फार फार तर मला 7-8 दिवसात टूर कंप्लीट करायचे, आणि मग ह्यामध्ये मग पार्ट होतात वेगवेगळे. 15 दिवसाची सुट्टी काढून ट्रिप करणारे लोक तसे कमी आहेत. 2 गोष्टी आहेत त्यामध्ये, एक तर तुमच्याकडे तेवढा वेळ असला पाहिजे आणि तुम्हाला तेवढं बजेट ठेवलं पाहिजे. बरोबर. हां, बरं, एका फॅमिलीतली 4 लोक असतात, 4 लोकांचं 15 दिवसाचं बजेट ते फार पुढं जातं. त्यामुळं ज्यांना वेळ आहे, ज्यांच्याकडे सुट्टी आहे, ज्यांच्याकडे तेवढं बजेट आहे, ते लोक नक्की ते करू शकतील. 15 दिवसाची करायची असेल तर काय प्लॅन असला पाहिजे तुमच्या मते? 15 दिवसाची जर टूर करायची असेल तर अगदी आपण नॉर्थपासून सुरुवात करूया. तुम्ही नॉर्थला जर गेला तर आपलं हनोईला एअरपोर्ट आहे त्यांचं. हनोई हे त्यांची कॅपिटल सिटी आहे व्हिएतनामची. आता मुंबईपासूनचा जर आपण विचार केला तर मुंबई हनोई डायरेक्ट फ्लाईट्स पण आहेत बऱ्याचशा. मग हनोईला गेलो तर हनोई हे तिथलं मेन सेंट्रल प्लेस पकडलं तर त्याच्या आजूबाजूचे डेस्टिनेशन्स आहेत, तिथं आपण जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की नीन बिन फार चांगलं आहे. हॅलॉंग बे 165 किलोमीटरवरती असलेलं ते डेस्टिनेशन आहे बीचेसचं. त्यानंतर साधारण 350 किलोमीटरवरती नॉर्थ वेस्टला, पश्चिमेकडं थोडंसं चायना साईडला सपा नावाचं डेस्टिनेशन, माउंटेन डेस्टिनेशन आहे. तिथं 3 रात्र किंवा 4 दिवसाची टूर करू शकता. म्हणजे जर सपा, हनोई, हॅलॉंग बे हे केलं तर हे साधारण 5-6 दिवस इथे लागतात. दनांगमध्ये तुम्ही गेला, दनांग हा सेंट्रल पार्ट आहे. हनोईतून फ्लाईट घेऊन आपण दनांगला जाऊ शकतो. फ्लाईटच्या ऐवजी ट्रेन आणि बसचा पण ऑप्शन आहे, पण आम्ही हा ऑप्शन मी सजेस्ट करणार नाही, कारण आपला प्रवासात आपण वेळ घालवला तर आपलं मेन डेस्टिनेशनला वेळ कमी पडेल किंवा अननेसेसरी तुम्हाला तुमचं ड्युरेशन वाढवावं लागेल. तर फ्लाईट हा चांगला ऑप्शन आहे. 1 तासाभरात आपण हनोई टू दनांग पोहोचतो. दनांगला गेल्यानंतर दनांगच्या आजूबाजूचे काही प्लेसेस आहेत, जसं की बाना हिल्स आहे, किंवा त्याच्याच वेस्टला थोडंसं एक हिस्टॉरिकल होयान नावाची एक प्लेस आहे, ती समुद्र साईडला आहे. आणि होयान हे जुनं साधारण चायनीज आणि जापनीज ट्रेडर्स ज्यावेळेस त्या भागात बिझनेस करायला यायचे, त्यांनी एक डेव्हलप केलेलं छोटंसं गाव आहे. आज त्या होयानमध्ये जापनीज लोकांनी इसवी सन 1200 मध्ये बांधलेला एक ब्रिज सुद्धा आहे. तो अजून तसाच आहे. तो टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून लोक तिथे बघायला जातात. त्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये ते नोंद केलेली आहे त्या ब्रिजची. तो ब्रिज बघायला जातो. किंवा ते होयानमध्ये जी रिव्हर आहे, त्या रिव्हरमध्ये संध्याकाळी फार छान बोटिंग चालतं. तिथं लोक जाऊन ते दिवे वगैरे त्यांच्या त्या बोटी नदीमध्ये सोडतात आणि प्रार्थना करतात. तिथे एक नाईट मार्केट फार चांगलं होयानमध्ये. आणि होयान गावाचं वैशिष्ट्य असं की तिथं तुम्हाला गाडी घेऊन फिरायचं नसतं. तुम्ही तिथं चालत किंवा मग तिथल्या बॅटरी ऑपरेटेड कार आहे, कंपल्सरी त्याच्यातूनच फिरावं लागतं. एक होयान छोटं, म्हणजे ते जुनं गाव आहे, ते त्यांनी तसंच प्रिझर्व करायचा प्रयत्न केला आणि ते एक फार चांगलं लोकांचं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तिथलं फूड किंवा तिथले काही ड्रिंक्स आहेत, लोकल ट्रेडिशनल ड्रिंक्स, ह्या काही गोष्टी लोक तिथं स्वतः जाऊन एन्जॉय करू शकतात. ते 2 किंवा 3 रात्रीचा हा दनांगचा टूर होऊ शकते. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण होचिमिन सिटीला जातो, होचिमिन सिटीमध्ये परत 2 रात्रीची टूर. म्हणजे जर बघितलं तर 6 आणि हे 3 रात्र 9, होचिमिनचे 2, 11, आणि परत फुकॉक हा एक आयलंड आहे समुद्रामध्ये साऊथ साईडला. व्हिएतनामपासून थोडासा दूर आहे, परंतु तिकडं आपल्याला फ्लाईटने जावं लागतं आणि तिथं तो आयलंड आहे. त्या आयलंडवरती साधारण 3 दिवसाची किंवा 4 दिवसाची टूर करू शकतो. मी जसं म्हटलं 13 ते 15 दिवसाची ही टूर होऊ शकते एवढी मोठी. मग ह्यामध्ये काय आहे की तुम्हाला अनेक वेगवेगळे विमानं वापरावे लागतात. जवळजवळ 5-6 विमान प्रवास होतात ह्या सगळ्यामध्ये. त्यानंतर तुमचे राहायचे खर्च, त्यानंतर तुमचे टुरिस्ट
अट्रॅक्शन्स आहेत त्याचे तिकीट्स, ते खर्च, ट्रान्सपोर्टेशन, हा सगळं जर बघितलं तर ते बजेट फार पुढं जातं. तर एक व्यक्तीला 15 दिवसाची व्हिएतनाम ट्रिप प्लॅन करायची तर त्याचं बजेट अप्रॉक्सिमेटली किती जाईल जर त्यांनी फ्लाईटनीच प्रवास करायचं ठरवलं? साधारण 2 लाख रुपये ते $2.25 लाख त्यांनी हे बजेट कन्सिडर करावं लागेल. आता मला जे तुम्ही सांगताय, मला जसं अंडरस्टँडिंग माझं आलं आहे, तर त्या ह्याच्यावरनं मी असं अंदाजा लावतो की आपण 7 नाईट 8 डेजची टूर म्हणजे असं करू शकतो, हनोई, दनांग आणि होचिमिन ही एक टूर करू शकतो. त्याच्यानंतर सपामध्ये जर आपल्याला नॉर्थ व्हिएतनाम करायचं असेल तर आपण हनोई आणि सपा करू शकतो 5 नाईट 6 डेजसाठी, किंवा इंडिव्हिज्युअल नुसतं फुकॉक, होचिमिन फुकॉक पण करू शकतो. बरोबर आहे काय? हां, आता ह्या गोष्टी बरोबर. तेच मी त्याच मुद्द्यावर येणार होतो की 15 दिवसाची टूर ही जनरली लोकांच्या मध्ये फार प्रसिद्ध नाही आहे आणि लोकांना आयडियली ती शक्य पण होत नाही. मग आता ह्यामध्ये काय आलंय की ह्यामध्ये 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत. आता ग्रुप टूर हा एक आपलं ड्रीम वर्ल्ड टूर्सचं फार लोकांच्या मध्ये पॉप्युलर असलेला गोष्ट आहे की ड्रीम वर्ल्ड टूर्समध्ये ग्रुप टूर्स फार आपण चांगल्या करतो. तर ग्रुप टूर्स करत असताना आपण जनरली काय करतो की त्या देशाचं किंवा त्या डेस्टिनेशनच्या मॅक्सिमम गोष्टी मिनिमम दिवसामध्ये कव्हर व्हाव्यात आणि बजेटमध्ये कव्हर व्हाव्यात. ग्रुप टूरला येणारा जो पर्यटक असतो त्याचा उद्देशच तो असतो की मला काहीही त्रास न होता मॅक्सिमम गोष्टी मी कव्हर करून येऊ आणि मी बजेट म्हणजे काय की बाबा 4 इतर कंपन्यांमध्ये ज्यावेळेस ते कम्पेअर करत असतात त्यावेळेस ती कॉस्ट त्यांना थोडीशी अट्रॅक्टिव्ह किंवा योग्य वाटावी. तर मग ह्या सगळ्याचा विचार करता आम्ही आमची एक स्पेसिफिक ड्रीम वर्ल्ड टूर्सची एक आयडियल आयटनरी करून ठेवली आहे ग्रुपसाठी. ती आहे 7 रात्र 8 दिवसांची. त्यामध्ये नॉर्थ, सेंट्रल आणि साऊथ असे तिन्ही पार्ट कव्हर करतो. म्हणजे व्हिएतनाममधल्या मॅक्सिमम गोष्टी कव्हर होतात त्यामध्ये टोटल 4 विमान प्रवास असतात. 7 रात्र 8 दिवसांची टूर असते आणि सगळीकडे योग्य वेळ दिलेला असतो. हनोईमध्ये 2 रात्र, हॅलॉंग बेला क्रूजवरती 1 रात्र, दनांगमध्ये 2 रात्र, त्यामध्ये बाना हिल्स आणि होयान हे दोन्ही कव्हर होतं आणि होचिमिन सिटीमध्ये 2 रात्र. त्यामध्ये मग कुची टनेल, मेकॉंग डेल्टा आणि होचिमिन सिटी शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे, तर शॉपिंगसाठी तिथे वेळ मिळतो. ह्या सगळ्या गोष्टीचा क्युम्युलेटिव्ह जर टूर बघितली आपण तर ही फार चांगली टूर होते आणि ही फार प्रसिद्ध आहे. ड्रीम वर्ल्ड टूरची ही टूर फार प्रसिद्ध आहे. आणि मग ही 7 रात्र 8 दिवसांची आपण ग्रुप टूर करतो. पण मग याच्यामध्ये कव्हर काय होत नाही, सपा कव्हर होत नाही किंवा फुकॉक कव्हर होत नाही किंवा एखाद्या डेस्टिनेशनला एखाद्याला अजून एखाद दुसरा दिवस एक्स्ट्रा पाहिजे असेल तर ते शक्य होत नाही. मग अशा केसमध्ये मात्र आम्ही इंडिव्हिज्युअल ज्या काय कस्टमाइज टूर असतात त्यामध्ये आम्ही सपाच्या वेगळ्या टूर अरेंज करतो. त्यामध्ये मग हनोई, हॅलॉंग बे आणि सपा हे एक फार चांगलं कॉम्बिनेशन आहे जे सध्या फार चांगलं चाललंय. किंवा फुकॉक नुसतं करू शकतो. मग फुकॉकला डायरेक्ट फ्लाईट भारतातनं नाहीये, ती वाया होचिमिन किंवा वाया हनोई असते. मग त्या केसमध्ये त्यांना होचिमिनला पण 1-2 दिवस थांबवायचं असतं आणि मग फुकॉकला 3 दिवस. अशी एक ती 5-6 दिवसाची ती वेगळी टूर होऊ शकते. किंवा दनांग आणि फुकॉक असं पण एक कॉम्बिनेशन आहे. असे बरेच वेगवेगळे कॉम्बिनेशन, हे कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहेत. आणि हे सगळं बघितलं तर एक ग्रुप टूरचं एक एकत्रित तिन्ही डेस्टिनेशन किंवा हे कस्टमाइजमध्ये हे वेगवेगळे 3-4 डेस्टिनेशन असं आपण थोडक्यात माझं अंडरस्टँडिंग असं आहे की जर ज्याच्याकडं 15 दिवसाचा वेळ नाही आहे तो ॲटलिस्ट त्याला 3दा तरी व्हिएतनामला जाऊन आलं पाहिजे की जेणेकरून पूर्ण त्याचा व्हिएतनाम कव्हर होईल. हां, कमीत कमी 2 ते 3 वेळा व्हिएतनामला जाऊन आलंच पाहिजे. बरं, काय होतं आता अजून एक माझ्या गोष्ट लक्षात आली की आम्ही एकदा व्हिएतनामला गेलो, परत व्हिएतनामलाच कशाला जायचं. तर मी त्यावेळेस एक तुम्हाला उदाहरण देतो. आपण भारतामध्ये राहतो, महाराष्ट्रात. बरोबर. आपण भारतात एखादा जर टुरिस्ट बाहेरचा आला, बाहेरच्या देशातला, आणि त्यांनी भारतातला एकदाच ट्रिप केली तर कव्हर होईल का? म्हणजे तो काश्मीरला आला तर त्याचं केरळ राहील, राजस्थान राहील, तामिळनाडू राहू शकतं, नॉर्थ ईस्टचे डेस्टिनेशन राहू शकतात. म्हणजे भारतामध्ये जसं एकदा ट्रिप करून पूर्ण भारत कम्प्लीट होणार नाही, तीच गोष्ट व्हिएतनामच्या बाबतीत पण सत्य. कारण व्हिएतनाम तशी कंट्री मोठी आहे. एरिया जरी कमी असला तरी ती अशी उभी कंट्री आहे, त्यामुळे ट्रॅव्हलिंगला वेळ फार लागतो. त्यामुळे व्हिएतनाम तुम्हाला पूर्ण कम्प्लीट करायचं असेल तर तुम्हाला 2 किंवा 3 ट्रिप करावेच लागतील. आणि 2-3 ट्रिप ज्यावेळेस आपण करत असतो, ज्यावेळेस तुम्ही परत तेच उदाहरण देतो, काश्मीरमध्ये गेलात तर तुम्हाला भारत सगळा कळाला असं होत नाही. केरळ वेगळं आहे, काश्मीर पूर्ण वेगळं आहे, केरळ पूर्ण वेगळं आहे. तसंच तिथं हनोई पूर्ण वेगळं आहे, होचिमिन सिटी पूर्ण वेगळं आहे. त्यांचं दोन्हीकडचंही कल्चर वेगळं आहे, दोन्हीकडच्या लोकांची थोडी भाषामधलं टोन वेगळं आहे किंवा त्यांचं खायचं पदार्थ वेगळे आहेत, त्यांचं तिकडचं वेदर वेगळं आहे. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. देश एक असला तरी डेस्टिनेशन्स वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला एकतर एवढे दिवस घालवून टूर करावी लागेल किंवा 2 ते 3 वेळा तरी व्हिएतनामला व्हिजिट करावी लागेल. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, व्हिएतनामला जर समजा हनीमून कपल प्लॅन करत असेल तर त्यांच्यासाठी
ते ॲज अ डेस्टिनेशन कसं किंवा कोणते हनीमून कपल आहेत त्यांनी कोणते डेस्टिनेशन चूज केले पाहिजेत व्हिएतनामसाठी. आणि नेक्स्ट म्हणजे मोस्टली आपल्यासोबत बऱ्याच फॅमिलीज जातात, त्यांच्याबरोबर त्यांचे पेरेंट्स असतात, सिनियर सिटिझन्स असतात. तर सिनियर सिटिझनसाठी व्हिएतनाम कसं आहे डेस्टिनेशन? ते हेक्टिक होतं का ते त्यांना मॅनेजेबल आहे, किंवा तिथं त्यांना खाण्याचा त्रास होतो, किंवा फूडची अवेबिलिटी, इंडियन फूडची अवेबिलिटी तिथं आहे का व्यवस्थित का नाही, व्हिएतनामीज फूड कसं आहे, असं आपण जनरल त्याच्यावर एकदा बोलूया. हनीमून कपलसाठी डेस्टिनेशन नक्कीच चांगलं आहे. हनीमून कपलसाठी तुम्ही सपा निवडू शकता, ओके. दनांग हे ठिकाण निवडू शकता, किंवा मग फुकॉक आयलँड. हे 3 वेगवेगळे डेस्टिनेशन हनीमून कपलसाठी प्रसिद्ध आहेत आता. सिनियर सिटीजनच्या बाबतीत जर म्हणालो आपण, तर सिनियर सिटीजनच्या बाबतीत सिनियर सिटीजन्सला काय असतं की त्यांना त्यांच्या स्पीडनी ते टूर्स कव्हर करायचे असतात. ते ग्रुप टूर्स त्यांच्यासाठी फार चांगला ऑप्शन आहे. म्हणजे एक ओव्हरऑल व्हिएतनामची आयडिया त्या ग्रुप टूरमध्ये येते. आणि हेक्टिक असं आहे की हेक्टिक तुम्ही समजलं तर ते हेक्टिक आहे, नाहीतर नाही. म्हणजे काय की 7 रात्र 8 दिवसांमध्ये आपण ज्यावेळेस व्हिएतनामची टूर करतो त्यावेळेस विमान प्रवास 2 आहेत मधले, डोमेस्टिक 2 विमान प्रवास आहेत आणि इंटरनॅशनल 2 विमान प्रवास आहेत. तर विमानाच्या टायमिंगच्या अगोदर आपल्याला 2 ते 2.5 तास एअरपोर्टवर जावं लागणं. समजा सकाळी 10 वाजताचं विमान आहे तर आपल्याला 7 वाजता हॉटेलमधनं उठून ब्रेकफास्ट करून 2 तास आधी एअरपोर्टवर पोहोचतात. तर ह्या गोष्टी एखाद्याला हेक्टिक वाटू शकतात, आणि सकाळी लवकर उठायची सवय असेल तर हेक्टिक वाटणार पण नाहीत. त्यामुळे हेक्टिक असं म्हणता येणार नाही, परंतु टाइम पंक्च्युअल पाहिजे. ग्रुप टूरमध्ये टाइम पंक्च्युअल असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित एन्जॉय करू शकता. कारण ग्रुप टूर मुळात कन्सेप्टच असा आहे की तुम्हाला कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गोष्टी आणि योग्य बजेटमध्ये बरोबर ह्या द्यायच्या असतात. तर ह्या गोष्टी बघता तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायला पाहिजे. तुम्ही ज्या कंपनीबरोबर टूर करणार आहात, ज्यांच्यासोबत जो टूर मॅनेजर आहे तो स्वतः टाईम पंक्च्युअल असेल, त्याला सगळ्या गोष्टीचं महत्त्व असेल, त्याला कोणत्या प्लेसला किती वेळ द्यायला पाहिजे हे माहीत असेल, तर हे टूर फार चांगली होती. म्हणजे आत्तापर्यंत आपल्या माझं स्वतःचं 25पेक्षा जास्त वेळा व्हिएतनामची टूर झाली आहे. ड्रीम वर्ल्ड टूर्सच्या तर मोर दॅन 100 ग्रुप टूर झाले असतील. तर त्यामध्ये आपले जे सगळे टूर मॅनेजर्स आहेत किंवा मी आहे स्वतः, तर आम्हाला माहिती आहे की कुठल्या डेस्टिनेशनला किती वेळ द्यायला पाहिजे, काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुठं आपल्याला वेळ कमी पडू शकतो, ह्याची व्यवस्थित मॅनेजमेंट होते. त्यामुळं मला वाटत नाही की आत्तापर्यंत गेलेल्यापैकी 90% जास्त लोक आपल्याबरोबर सगळे आनंदी आहेत. त्यामुळे आपल्या टूर सक्सेसफुलच आहेत व्हिएतनामच्या. बरोबर आहे. व्हिएतनामला आपल्याकडं ॲक्च्युली मला एक ॲडिशन करायचं आहे याच्यामध्ये. आपण जेव्हा व्हिएतनाम टूर लॉन्च करतो, आता ॲक्च्युली आपण व्हिएतनाम एअरलाईन्सची फ्लाईट घेतो ना, तर त्याच्यामुळे आपल्याला 6 महिने आधीच बुकिंग करायला लागते. तर त्यामुळे आपण 6 महिने आधी बुकिंग लॉन्च करून टाकतो आहे टूर. तर माझं असं नेहमी नोटीस होतं आहे की 2 महिने आधी आपले ग्रुप फुल होऊन जात आहेत व्हिएतनामचे 7 नाईट 8 डेजचे. तर ते पण एक इन्साईट आहे की व्हिएतनाम ट्रेंडिंगमध्ये आहे वगैरे. 2 महिने आधीच आपल्या ग्रुप टूर्स फुल होऊन जातात. व्हिएतनाम ट्रेंडिंगमध्ये आहे हा एक भाग आहे. आणि आतापर्यंतचे जे लोकांचे रिव्ह्यूज आहेत ड्रीम वर्ल्ड टूर्सच्या व्हिएतनामच्या टूरबद्दल, त्या रिव्ह्यूजमुळे नवीन येणाऱ्या लोकांना अजून कॉन्फिडन्स असतो आपल्याबरोबर येताना. त्यामुळे ग्रुप टूर आपल्या फार लवकर फुल होतात. आता पुढच्या महिन्यात सुद्धा आपले व्हिएतनामचे 2 ग्रुप टूर आहेत. दोन्ही ग्रुप आपले फुल आहेत. म्हणजे हे आता अजून 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस राहिलेत तरी सुद्धा आपले दोन्ही ग्रुप फुल आहेत. आणि ॲक्च्युली आपल्याला सीटसाठी लोकांना नाही म्हणायला लागतं, आपल्याला लोक मागं लागतात आम्हाला की आपण आपल्याकडे सीटच नाही. हो, सीट अवेलेबल नसल्यामुळे नाही म्हणायला लागतं. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की व्हिएतनामच्या बाबतीत एक फार फक्त व्हिएतनामच नाही म्हणता येणार, तर अनेक डेस्टिनेशनच्या बाबतीत आपण क्वालिटीवरती अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे व्हिएतनामला जाताना आपण इतर जरी अनेक कंपन्यांच्या फ्लाईट्स असतील, इंडिगोची फ्लाईट आहे, व्हिएत जेटची फ्लाईट आहे आणि व्हिएतनाम एअरलाईनची फ्लाईट, आणि काही कनेक्टेड फ्लाईट्स पण आहेत ते इतर देशातून व्हिएतनामला येतात. पण आपण कुठलीही फ्लाईट सिलेक्ट करत नाही, आपण फक्त व्हिएतनाम एअरलाईनचीच फ्लाईट घेतो. व्हिएतनाम एअरलाईनची फ्लाईट का घेतो, तर व्हिएतनाम एअरलाईनच्या फ्लाईटला इंटरनल कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. व्हिएत जेट सुद्धा त्यांचीच फ्लाईट आहे, त्यांनाही इंटरनल कनेक्टिव्हिटी आहे. पण व्हिएत जेट आणि व्हिएतनाम एअर ह्या 2 वेगवेगळ्या कंपन्या आहेत. व्हिएतनाम एअरलाईनचं एक रेकॉर्ड असं आहे की त्यांचे मिनिमम कॅन्सलेशन असतं किंवा कमीत कमी वेळा त्यांच्या फ्लाईट रिशेड्यूल होतात. त्यामुळे त्या फ्लाईटची कॉस्ट जास्त आहे. बरोबर. पण ह्याचा फायदा काय होतो की आपण जर एका डेस्टिनेशनपासून, उदाहरणार्थ आपण हनोईपासून दनांगला चाललोय आणि आपली फ्लाईट सकाळी 10 वाजता आहे आणि आपली फ्लाईट ऑन टाईम आहे, तर आपण ज्याप्रमाणे पुढचं दनांगमधलं साईट सीइंगचं जे शेड्यूल केलेलं आहे त्याप्रमाणे आपलं साईट सीइंग होतं. मागे एक मला जुना अनुभव असा आहे की एका कंपनीच्या कस्टमर्सची आमच्याच बरोबर ते लोक होते, फक्त त्यांची व्हिएत जेटची फ्लाईट होती आणि आपली व्हिएतनाम एअरलाईनची फ्लाईट होती, आणि आपण दोघं एकाच वेळीच एअरपोर्टवरती गेलो होतो. तर व्हिएतनाम एअरलाईनची फ्लाईट ऑन टाईम होती, आपण वेळेत पोहोचलो, आणि व्हिएत जेटची फ्लाईट
रिशेड्यूल झाली. तर किती रिशेड्यूल झाली? अर्धा तास 1 तास का? तर नाही, सकाळी 10ला असलेली फ्लाईट संध्याकाळी 6ला टेक ऑफ झाली. बरोबर. म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून त्याच्या आधी 2 तास ते एअरपोर्टवरती पोहोचले होते. म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी पूर्ण दिवस हानोईच्या एअरपोर्टवरती बसून काढला. बरं, एअरपोर्टवरती बसून काढला म्हणजे त्याच्यात काय झालं की त्यांचं जे पुढचं दनांगमधलं साईट सीइंग होतं ते साईट सीइंग सगळ्याच्या सगळं त्या दिवशीचं स्किप झालं. दुसऱ्या दिवशी त्यांचं जे शेड्यूल साईट सीइंग होतं ते त्यांनी केलं आणि आदल्या दिवशी जे साईट सीइंग राहिलं होतं त्यातलं थोडंफार त्यांना वेळेत ॲडजस्ट झाला असेल तर केलं असेल किंवा ते पूर्ण त्यांना स्किप करावं लागलं असेल. ह्या केसमध्ये ते टुरिस्ट कंपनीला किंवा कोणालाही दोष देऊ शकत नाहीत, कारण ते विमान कंपनीचे ऑपरेशनल प्रॉब्लेममुळे त्यांनी ती फ्लाईट रिशेड्यूल केली होती. तर हा प्रसंग वारंवार येतो जेटमध्ये. व्हिएतनाम एअरलाईनमध्ये हा प्रसंग शक्यतो येत नाही. मग आपण थोडेसे पैसे जरी जास्त जाणार असतील, विमान थोडंसं महाग जरी मिळणार असेल व्हिएतनाम एअरलाईनचं, तरी आपण तेच प्रेफर करतो, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला तिथं कमी दिवस आहेत आणि कमी दिवसामध्ये आपल्याला कुठलंही आपलं शेड्यूल बिघडवून चालणार नाही, म्हणून आपण पैसे थोडेसे जास्त देतो, पण व्हिएतनाम एअरलाईनच्याच फ्लाईट आपण थ्रू आउट वापरतो. ऍक्च्युली मी ह्या प्रश्नावर येणारच होतो पण तुम्ही आन्सर करून टाकलं. नेक्स्ट माझं असं आहे की विजा प्रोसेस कशी आहे व्हिएतनामची. मी ॲक्च्युली फ्लाईट्स आणि विजाबद्दल विचारणार होतो, फ्लाईट्स कोणत्या चूज करा, पण ऑलरेडी मला आन्सर मिळालं आहे त्याचं. पण आता विजा प्रोसेसवर येऊया. विजाची प्रोसेस काय आहे, म्हणजे एखाद्याला अप्लाय करायचं असेल तर त्यांनी काय प्रोसेस फॉलो केली पाहिजे विजासाठी? काय नाही, समजा टूर आमच्याकडून बुक केली असेल तर आम्ही फक्त त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स घेतो. सगळे सॉफ्ट कॉपी लागतात, पासपोर्टची सॉफ्ट कॉपी किंवा फोटो सॉफ्ट कॉपी, पॅन कार्डचा फोटो आणि बाकी विमान तिकीट हे आमच्याकडे असतंच. ह्या गोष्टी दिल्या की आम्ही तो विजा करून घेतो. साधारण 8 दिवसामध्ये तो विजा मिळतो. पर्यटकाला कुठेही विजासाठी कुणाकडे जावं लागत नाही, कुठेही अपॉइंटमेंट नसते किंवा कुठे इंटरव्ह्यू नसतो. हे विजा ॲटोमॅटिक येतात. अगदी फार अर्जंट विजा पाहिजे असेल तर थोडेसे पैसे जास्त देऊन 24 तासात पण विजा मिळू शकतो व्हिएतनामचं. एवढं सोपं आहे. हां, अजून एक गोष्ट आहे की फुकॉकला जायचं असेल तुम्हाला तर फुकॉकला तुम्हाला विजा फ्री एंट्री आहे. हां, पण ह्यामध्ये एक फार मोठी गोष्ट आहे की फुकॉकला तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट असायला पाहिजे. म्हणजे भारतातनं तुम्ही डायरेक्ट फुकॉक आयलंडवरती लँड करणार असला पाहिजे तर त्या विजा फ्री एंट्रीचा उपयोग आहे. समजा तुमची फ्लाईट वाया मेनलँड असेल, वाया हो ची मिन सिटी किंवा वाया हानोई असेल आणि तुम्हाला तिथं फ्लाईट चेंज करायची असेल तर तुम्हाला हा ऑप्शन नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना गैरसमज असा आहे की आम्ही फुकॉकला चाललोय आणि आमची फ्लाईट वाया हो ची मिन सिटी आहे पण आम्हाला तिथं ऑन अरायव्हल विजा मिळेल. तर त्या केसमध्ये आता त्यांचा नियम बदलला आहे, त्यामुळे तुम्हाला विजा इथूनच करून जाणं गरजेचं आहे. म्हणजे फुकॉकला जायला भारतातनं डायरेक्ट फ्लाईट नाही, त्यामुळे तुम्हाला फुकॉकला जरी जाणार असला तरी विजा तुम्ही इथून करून जा, कारण तुम्हाला ते जास्त इझी आहे. मध्येच कुठेतरी तुम्हाला अडचणी यायला नको म्हणून विजा इथं करणं गरजेचं आहे. एखाद्याला जस्ट आपल्याकडून जरी त्यांनी बुकिंग नसेल केले तर त्यांना विजाची प्रोसेस काय असणार आहे, म्हणजे काय कसं आपलं ॲप्लिकेशन कसं असणार आहे विजाचं? त्याचे काय नाही, त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात विजासाठी. त्यांचे पासपोर्टवरचे डिटेल्स त्यावरती भरायचे आहेत, त्यांची फी भरायची, त्यांनी जे डॉक्युमेंट्स सांगतायत ते डॉक्युमेंट्स भरायचे आणि विजा प्रोसेस करायचा. किती दिवसात येतो? साधारण वर्किंग 7 ते 8 दिवसामध्ये त्यांना विजा मिळून जातो. आणि आता अजून एक अनेक देशांप्रमाणे व्हिएतनामने सुद्धा गेल्याच महिन्यापासून प्री अरायव्हल कार्ड एक चालू केलंय. तर प्री अरायव्हल कार्ड म्हणजे काय की तुमचे पासपोर्टचे सगळे डिटेल्स त्याच्यावरती भरायचे, तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहात, कोणत्या फ्लाईटने येत आहे, किती दिवसाचा तुमचा स्टे आहे आणि ह्याची सगळी माहिती भरायची आणि हे तुम्ही सबमिट करायचं त्यांच्या साईटवरती. हे सगळं अपडेट्स तुमचे त्यांना पोचतात. त्याला प्री अरायव्हल कार्ड म्हणतात. त्याची प्रिंट तुमच्यासोबत घ्यायची आणि तुम्ही ट्रॅव्हल करायचं. तर प्री अरायव्हल कार्ड भरणं आता कंपल्सरी आणि ते प्रत्येकाने भरायला पाहिजे. ओके, ग्रेट, चांगली माहिती होती. नेक्स्ट माझं असं आहे की आता आपण मी तर अटॅच करणार आहे आपली ग्रुप टूरची 7 नाईट 8 डेजची आयटनरी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. पण आता जनरली आपण ही जी ग्रुप टूर करतो 7 नाईट 8 डेजची, ही आपण आता असं नाही करणार डे 1ला हे डे 2ला ते, हे आपण आत्ता इथं बोलायचं नाही. आपण आता असं बोलायचं की आपण ही आयटनरी अशी डिझाईन का केली, म्हणजे वाय दिस आयटनरी इज डिझाईन्ड इन दिस वे, तर त्याच्याबद्दल आपण बोलायचं आहे. तर आता मी तसेच प्रश्न करणार आहे तुम्हाला. आता जसं की आपण हॅलॉंग बे क्रूज स्टे देतो, तर बऱ्याच मी आयटनरीज किंवा कंपन्यांच्या आयटनरीज बघितल्यात जे लोक फक्त डे ट्रिप करतात. म्हणजे हानोईमध्ये येतात, मग डे ट्रिपला घेऊन जातात आणि संध्याकाळी परत येतात. मग आणि त्याच्यात ते म्हणतात की कॉस्ट आमची वाचते, त्याच्यामुळे कॉस्ट कमी होती. पण आपण लक्झरियस क्रूज स्टे का देतोय, म्हणजे आपण 4-5 स्टार क्रुजेस देतोय प्लस तिथं मग तो त्यांनी खर्च पण वाढतोय. तर आपण त्याच्या मागचं करण्याचं कारण काय आहे की मुळातच टूरला आपण का जातो ह्याचा उद्देश क्लिअर असला पाहिजे. बरोबर. पैसे वाचवणं हा उद्देश आहे का की एन्जॉयमेंट हा उद्देश आहे, ह्या दोन गोष्टी आपल्या स्वतःच्या माइंडमध्ये क्लिअर असायला पाहिजेत. ड्रीम वर्ल्ड टूर्सकडे येणारा कोणताही पर्यटक
अशाच विचारानं येतो की त्याला त्याची टूर एन्जॉय करायची आहे. पैसे वाचायचे आहेत म्हणून ड्रीम वर्ल्ड टूर्सकडे कोणी कस्टमर येत नाही, कोणी पर्यटक येत नाही, कारण मार्केटमध्ये फार स्वस्त टूर देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. बरोबर. स्वस्त म्हणजे फार चांगलं नाही किंवा योग्य पाहिजे, स्वस्त म्हणण्यापेक्षा योग्य किंमत असली पाहिजे. आपण योग्य किमतीमध्ये मॅक्सिमम लोकांची एन्जॉयमेंट व्हावी, त्या लोकांना टूरला गेल्यानंतर त्यांचं सॅटिस्फॅक्शन व्हावं, त्यांनी खर्च केलेल्या पैशाचं त्यांना आनंद मिळावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण टूर डिझाईन करत असतो. समजा मी जर ती हॅलॉंग बेची टूर डे ट्रिप अरेंज केली, आता प्रॅक्टिकली बघा 165 किलोमीटर अंतर आहे हनोईपासून हॅलॉंग बेला पोहोचायचं. तुम्ही जनरली विचार करा, भारतामध्ये 165 किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागतो? साधारण 3-3.5 तास लागतात. तिथेही तेवढाच वेळ लागतो. म्हणजे जायला 3-3.5 तास, यायला 3-3.5 तास. म्हणजे तुमचे दिवसभरातले 7 तास तर प्रवासात गेले. सकाळी जर तुम्ही 7 वाजता टूर चालू केली आणि तुम्ही जर त्या 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8-9 पर्यंत परत येणार असाल तर त्यातले 7 तास तुमचे ऑलरेडी प्रवासात गेलेत. आणि तिथं राहिलेल्या वेळामध्ये तुम्ही त्या हॅलॉंग बेमध्ये जाता, हॅलॉंग बेमध्ये तिथं क्रूजनी आत त्या समुद्रामध्ये प्रवास करता आणि एक चक्कर मारून परत येता. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचं फक्त समाधान करून घेतलंय, किंवा तुम्ही ज्या कंपनीने तुम्हाला अशा प्रकारची सेवा दिली आहे त्यांनी तुमचं असं समाधान केलं की बाबा इथं येऊन हे चक्कर मारून गेलं की ही टूर कंप्लीट झाली. तिथं जाऊन शिवून येणं म्हणजे टूर नव्हे. बरोबर. तिथं जाऊन त्या गोष्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकला का? तुम्हाला तिथला सकाळचा सनराईज तुम्ही बघितला का? संध्याकाळचा सनसेट तुम्ही बघू शकला का? तिथं मी म्हटलं सरप्राईज केव्ज नावाची जी केव्ज आहे त्या केव्जमध्ये तुम्ही गेलात का? तिथं तुम्ही तो नॅचरल केव आहे, ती नॅचरल केव एवढी प्रचंड आहे की आतमध्ये गेल्यानंतर ती केव्ज फिरून यायला तुम्हाला 2 तास लागतात. बरोबर. अर्थात असं आहे की तुम्हाला त्या गोष्टीची आवड पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टीची आवड असेल तर तुम्ही तिथं वेळ व्यतीत करू शकाल. तर ती केव्ज तुम्ही बघितली, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे बोटिंग आहे. तिथं बांबू बोट आहे एक त्यांची ट्रेडिशनल, त्या बोटीतनं तुम्ही तिथं अजून एक दुसरा केव आहे, त्या केवमध्ये आतमध्ये जायला एक छोटासा रस्ता आहे जिथं मोठी क्रूज जात नाही, छोटी बांबू बोट जाते, किंवा तुम्ही कयाकिंग करत तिथं जाऊ शकता. त्या केव्जमध्ये तुम्ही जाऊन आला का? बरं, हे सगळं करत असताना ही जी टूर करत असताना जी तुम्हाला एन्जॉयमेंट, जो आनंद, जे सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे ते त्या घाई गडबडीत मिळणार आहे का? तर फक्त तुम्ही जाऊन तिथं शिवून आला. संध्याकाळी क्रूजवरती टॉपला त्यांच्या डेकवरती संध्याकाळी ज्यावेळेस सनसेट होत असतो त्यावेळेस तिथं असलेलं वातावरण, तिथं संध्याकाळी असलेलं एंटरटेनमेंट किंवा त्यांचे वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा त्यांचे प्रत्येक क्रूजच्या काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्या ॲक्टिव्हिटीज ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला तिथं ऑफर केल्या जातात ह्या गोष्टीचा सगळ्या तुम्ही आनंदाला मुक्ता. बरं, एवढं सगळं करून तुम्ही तुमचे किती पैसे वाचवता? 3-4-5 हजार रुपये वाचवू शकत असेल, मला माहीत नाही किती वाचतात, आम्ही कधी तो प्रयोग केला नाही. 2-3 हजार रुपये वाचत असतील. मग एवढ्या लांब तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात तुमच्या टूरसाठी जाता, तुमचा आनंद, कारण टूरला जाणं हा शेवटी आनंदासाठी जाता तुम्ही, आणि तो आनंदावरतीच जर तुम्ही कंट्रोल करत असाल किंवा आनंदावरती तुम्ही कट करत असाल तर मला वाटते ते बरोबर नाही. त्यामुळं आम्ही ह्या अशा ज्या गोष्टी आहेत पैसे वाचून आनंद कमी करणाऱ्या आम्ही गोष्टी करत नाही. पैसे नक्की वाचायला पाहिजेत, परंतु योग्य ठिकाणी वाचले पाहिजेत. पैसे वाचवून तुमची टूर कमी करणं किंवा टूरचा आनंद कमी करणं हा उद्देश नसायला पाहिजे. बरोबर. आता नेक्स्ट, बरोबर, मी पण व्हिएतनामला गेलो होतो. क्रूज स्टे होता, तिथं मी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज ते करतात, जसं की सकाळी उठून कायाकिंग वगैरे पण आपल्याला करू शकतो आपण तिथं सरप्राईज केवमध्ये जाऊन. त्यानंतर स्क्विड फिशिंग आहे, तिथं कुकिंग क्लासेस वगैरे पण होतात, जे व्हिएतनामीज ट्रेडिशनल फूड कसं बनवायचं ते सांगतात क्रूजवर. तर ते अशा काय काय ॲक्टिव्हिटीज, तो एक्सपिरियन्स खरंच छान आहे. मग आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे माझा की आपण निन बिनला 1 फुल डे डेडिकेट केलं आहे या आपल्या आयटनरीमध्ये, जे की आपण हनोईपासून करतो. तर निन बिनला आपण 1 फुल डे का डेडिकेट केलं, म्हणजे काय आहे निन बिन म्हणजे नक्की टूर? हां, आता निन बिन हे हनोईपासून साऊथला 110 किलोमीटर अंतरावरती असलेले एक जुनं गाव आहे समजा. आणि निन बिनच्या शेजारी होआलू नावाचं एक त्यांचं जुनी कॅपिटल, एन्सेंट कॅपिटल म्हणतात त्याला, होआलू. तर निन बिनला ज्यावेळेस आपण जातो, निन बिनला तामकॉक नावाची रिव्हर आहे आणि त्या रिव्हरच्या बाजूला सगळे डोंगर आहेत. बरोबर. त्याला ॲक्च्युली हॅलॉंग बे ऑन लँड पण म्हणतात. हां, बरोबर. हॅलॉंग बे ऑन लँड म्हणजे ते पण लाईम स्टोनचे डोंगर आहेत आणि इकडे हॅलॉंग बेमध्ये समुद्रात पण लाईम स्टोनचे डोंगर आहेत, त्यामुळे ह्याला पण हॅलॉंग बे ऑन लँड म्हणतात निन बिनला. पण ती नदी आहे आणि ती डोंगराच्या मधनं वळण घेत गेलेली ती नदी, आणि त्या नदीच्या दोन्ही बाजूला
असलेले भात शेती किंवा ज्यावेळेस भात शेती नसती त्यावेळेस त्या नदीचे पाणी जे बाजूबाजूला पसरलेलं असतं त्या शेतात, त्यातनं ते उमललेली कमळाची फुलं, हा जो व्ह्यू असतो ना, हा व्ह्यू तुम्ही बघायला तिथं जाता. आणि तिथले जे बोट आहेत, त्या नदीतनं ज्या चालणाऱ्या बोटी असतात त्या छोट्या ट्रेडिशनल बोटी आहेत. एका बोटीमध्ये साधारण 2 पर्यटक बसवतात आणि तो बोट चालवणारा तिथला तो व्यक्ती, बोट चालवणारा बऱ्याच वेळा तिथली ती लेडी असते, व्हिएतनामी लेडी, ती बोट चालवत असते. ते 2 प्रकारे चालवते, एक तर ती हातानं चालवते किंवा ते पायाने ती बोट चालवते. तर अशा प्रकारे ते बोट चालवत आपल्याला साधारण 1.5 तास त्या बोटीतनं नदीतनं प्रवास करून घेऊन जात असते. तो नदीतला ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो तामकॉक रिव्हरमधला, त्यावेळेस त्या रिव्हर पास करत असताना 3 वेगवेगळ्या केव्ज आहेत. म्हणजे ते नदी त्या गुहेतनं येते, तर त्या गुहेतनं आपण प्रवास करत 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 पुढे जातो आणि शेवटची जी गुहा पास करतो आपण, शेवटची गुहामध्ये पास करून पुढं एक त्यांचं लास्ट स्टॉप आहे, तिथून आपण राऊंड करून परत येतो. तर ते शेवटच्या स्टॉपला गेल्यानंतर त्याच्या डाव्या साईडला एक छोटं मंदिर आहे आणि ते मंदिर, ते जंगल, त्या आजूबाजूची झाडी आणि तिथं त्यांनी लोकांना बसायसाठी तयार केलेलं ते सीट आउट, त्या ठिकाणी जो व्यक्ती जाऊन बसलाय माझ्या अनुभवानुसार आजपर्यंत, त्याला कळलं की आयुष्यातलं सगळ्यात सुंदर जागा ही आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी तर ते सगळा आनंद, तो अनुभव हा आयुष्यभराचा अनुभव आहे. अशा काही गोष्टी आहेत की ज्या इतर कुठल्या कंट्रीमध्ये, इव्हन साऊथ ईस्ट एशियन कंट्री ज्या इतर आहेत टुरिस्ट प्लेसेस, तिथं सुद्धा ह्या अशा प्रकारची टूर नाहीये की जी निनबिनमध्ये आहे व्हिएतनामला. मग अशासारख्या ठिकाणी पूर्ण 1 दिवस देणं गरजेचं आहे. बरं, हे एवढ्यासाठी पूर्ण 1 दिवस नाही लागत आहे. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी, होवालू नावाची जी त्यांची अँसेंट कॅपिटल आहे, ते अँसेंट कॅपिटलच्या तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की त्यांचे जे राजे होते इसवी सन 900च्या दरम्यान, त्यावेळेस चायनाचं त्यांच्यावरती राज्य होतं व्हिएतनामच्या पार्टवरती. आणि त्या काळात तिथला लोकल एक मुलगा होता, तो गुरं राखणारा, त्यांनी तो त्याचे आजूबाजूचे मित्र गोळा केले. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं भांडवल नव्हतं किंवा कुठल्या प्रकारचं युद्धसामुग्री नव्हती. त्यांनी त्याचे 300 लोक आजूबाजूच्या गावातले लोक गोळा केले आणि चायनीज लोकांच्या विरुद्ध लढून त्यांनी तो भाग बळकवला. किती भाग होता तो? सुरुवातीला 300 एकर भाग होता फक्त. त्याच्यावरती त्यांनी सत्ता केली आणि हळूहळू त्यांनी ते प्रदेश मोठा केला आणि तेव्हा ते व्हिएतनामला पहिलं स्वातंत्र्य मिळालं चायनीज लोकांपासून. बरं, ते का करू शकलं? तर ह्याचं एक हे तिथं जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज आहे. तो काय जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज आहे? तर होवालूच्या राजधानीच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिथं गाईड सांगेल किंवा तुमचा टूर मॅनेजरला माहिती असेल तर तो सांगू शकतो, सगळ्या बाजूला उंच डोंगर आहेत. उंच डोंगराच्या मध्ये हे ठिकाण आहे होवालू. ते त्यांनी का निवडलं होतं तेव्हा? तर ते अशासाठी निवडलं होतं की ह्या वरती डोंगराच्या माथ्यावरती ह्यांचे सैनिक बसायचे आणि चायनीज सैनिक किंवा दुसरे कुठलेही सैनिक यांच्यावर अतिक्रमण करायला येत असतील तर त्यांना अगोदरच कळायचं की डोंगरावरती माथ्यावरून त्यांना खाली आधीच कळायचं की आपल्यावरती हल्ला होणार आहे. हा बेनिफिट त्यांना तिथं होता. त्यामुळे त्यांनी ती जागा त्यांना कॅपिटल म्हणून सिलेक्ट केली आणि तिथून त्यांना युद्ध करणं सोपं झालं आणि हळूहळू त्यांनी चायनीज सैन्यापासून स्वातंत्र्य मिळवलं आणि ते त्यांचं पहिलं स्वातंत्र्य होतं. आणि ते पहिल्यांदा त्यावेळेस व्हिएतनाम स्वतंत्र झाला आणि ते त्याची ती राजधानी केली होवालू. किंग ले नावाचा तो राजा होता पहिला, किंग ले. तर किंग लेनी ती राजधानी स्थापन केली. त्याचा तो सगळा इतिहास तुम्हाला तिथं गेल्यानंतर बघायला वाचायला मिळतो. त्या राजाची तिथं मंदिर आहेत. त्यानंतर जो दुसरा राजा, त्याचा दुसरा भाऊ होता, तो राजा झाला. ते असे 2 राजांची तिथं मंदिर आहेत. ती मंदिरं बघणं हे फार विशेष नाही आहे, परंतु हा इतिहास ऐकून त्याची माहिती घेणं हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि नंतर काही वर्षानंतर ज्यावेळेस ती राजधानी तिथून हनोईला हलवली. हनोईला ती राजधानी का हलवली? तर हनोईमध्ये जी रेड रिव्हर आहे, त्या रेड रिव्हरच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो फार सुपीक आहे. रेड रिव्हरला फार जास्त वर्षभर पाणी असतं, त्यामुळे त्याच्या आजूबाजूचा प्रदेश सुपीक आहे. त्याच्या आजूबाजूला फार चांगली शेती होत होती आणि तिथून रेड रिव्हरपासून इतर देशांना व्यापार करणं, इतर देशांशी, हे सोपं होतं. कारण तो सुपीक प्रदेश, सपाट प्रदेश आहे. तिथं कुठल्याही प्रकारच्या अडथळे नव्हते आणि ते रेड रिव्हरमधून मोठमोठ्या बोटींनी समुद्रापर्यंत जाणं किंवा समुद्रातून आलेल्या बोटी रेड रिव्हरनं आतपर्यंत येणं हे जास्त सोपं होतं कम्पेअर टू होवालू. म्हणून नंतरच्या राजांनी ती राजधानी होवालूमधनं
हनोईला हलवली. तर ते राजधानी हलवताना काय झालं, हुआलूमध्ये त्यांचा राजवाडा होता. तो राजवाड्याचे जे बरेच मोठमोठे साहित्य होतं, मोठे खांब होते, दरवाजे होते किंवा इतर काही साहित्य त्यांचं बांधकामाचं साहित्य होतं, हे सगळं पूर्वी बाय रोड किंवा रस्त्याने आणलं नाही त्यांनी. ते नदीतनं बोटीत लोड करून ते हनोईला घेऊन आले. तर त्याचा तो इतिहास, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हुआलूला गेल्यानंतर माहिती मिळतात, बघायला मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे झाले डेस्टिनेशनबद्दल. आता अजून एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, हनोईपासून ज्यावेळेस आपण निनविनला जातो तर जाताना ऑन द वे बांबू मार्केट एक आहे. त्या बांबू मार्केटला आम्ही आमच्या लोकांना 1 तास 1.5 तासाचा वेळ देतो. ते ॲक्च्युली शॉपिंग ॲक्टिव्हिटी आहे, पण त्याच्याकडे आम्ही सांगतो शॉपिंग ॲक्टिव्हिटी म्हणून बघू नका. तिथं गेल्यानंतर बांबूचा उपयोग करून किती वस्तू तयार करतायत, त्या वस्तूंचा काय उपयोग आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन असते तिथं. मी तर लोकांना असं सांगतो, तुम्ही एकही वस्तू तिथं खरेदी करू नका. महाग आहेत तिथं वस्तू, तुम्हाला कदाचित नाही आवडणार किंवा तुम्हाला त्या उपयोगी नाही वाटणार, पण तुमच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही ते जे डेमॉन्स्ट्रेशन देत आहेत, ती जी माहिती देत आहेत, त्या वस्तूचे जे उपयोग सांगतात, हे तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकणाऱ्या गोष्टी आहेत, हे तुम्ही ऐका. तर ते डेमॉन्स्ट्रेशन फार चांगलं असतं आणि तिथं मिळणारे कपडे, त्या वस्तू ह्या युनिक आहेत. तर तिथं आम्ही 1-1.5 तास वेळ देतो. त्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळी आपण निनबिनवरून हनोईला परत येत असतो, तर ऑन द वे एक एसेन्स विलेज म्हणून एक आहे, त्याला इंग्लिशमध्ये इसेन्स विलेज म्हणलं जातं. तर ती इसेन्स विलेजमध्ये आपण लोकांना घेऊन जातो. तर तिथं अगरबत्त्यांचे घरोघरी व्यवसाय आहेत. बरोबर. तर त्या अगरबत्त्या, आपल्याकडे पण अगरबत्तीचे व्यवसाय आहेत, परंतु त्या अगरबत्त्यांच्या ज्या काड्या असतात, त्या काड्यांना कलर करून त्या काड्या तिथं उन्हात वाळत ठेवलेल्या असतात. त्या एका वेगवेगळे बंच करून एकत्र त्या बांधून ठेवलेल्या असतात. आपल्याकडे पण जनरली अगरबत्तीचा समजा व्यवसाय असेल, तर मी कुठं भारतात असं बघितलं नाही की त्या काड्या वाळायला ठेवलेल्या एकत्र बंच करून अशा डिझाईन पद्धतीने ठेवलेत की ज्याच्याकडे बघितलं की लोकांना फार अट्रॅक्शन वाटतं किंवा ते एक जगप्रसिद्ध टुरिस्ट प्लेस होऊ शकते. तर ते आज प्रसिद्ध टुरिस्ट प्लेस झाली. कशासाठी प्रसिद्ध झाली, तर त्या काड्या तुम्हाला दिसताना फुलांचे गुच्छ असल्यासारखे दिसतात आणि त्याच्यामध्ये जाऊन लोक फोटो काढायला फार त्यांना आवडतं. ऍक्च्युली ती ऍक्टिव्हिटी खूप फेमस आहे, म्हणजे ती खूप युनिक ऍक्टिव्हिटी आणि असं कुठंच ऍक्च्युली बघायला मिळत नाही आपल्याला, पण ते तिथं आहे. इसेन्स विलेजमध्ये ती ऍक्टिव्हिटी आहे. तिथं जाऊन तुम्ही त्याच्याबरोबर फोटो काढू शकता आणि ते फोटो फार सुंदर येतात. ते फोटो म्हणजे बऱ्याच टुरिस्ट प्लेसेसचे काही जागा अशा असतात की त्या तुम्हाला प्रत्यक्षात तेवढ्या चांगल्या वाटल्या नाहीत, तर ते फोटोजेनिक असतात आणि ते फोटो तुम्ही तुमच्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर टाकल्यावर लोकांना ते फार आवडतं. तर ते एक फार चांगली गोष्ट आहे, ही नवीन गोष्ट आहे, ही आम्ही लोकांना दाखवतो. म्हणजे अशा युनिक गोष्टी की ज्या गोष्टी बघून काहीतरी नवीन लोकांना, बरं किती छोटी गोष्ट आहे ती, त्या उदबत्त्यांच्या काड्या तुम्ही तिथं व्यवस्थित मांडून ठेवलेत आणि त्याचा एक टुरिस्ट प्लेस म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. अशा काही आयडियाज पण आपल्याला आपल्या नवीन नवीन येत असतात. तर फिरायला जाणं म्हणजे तिथलं ठिकाणच बघणं असं नाही, तर अशा नवीन नवीन आयडियाज पण आपण घेऊन येणं हे पण महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर माझा की मोस्टली कंपनीज किंवा आयटनरीज अशा आहेत की करतात की हनोई टू दनांग जायचं असेल किंवा दनांग टू होचिमिन, तिथं बस वापरतात किंवा ट्रेन वापरतात, पण आपण स्पेसिफिकली फ्लाईट्सच देतो. तर त्याच्यामागचं काय कारण आहे आणि आपण होचिमिनला का शेवटला ठेवलं आहे? आपण असं पण करू शकतो, होचिमिनपासून सुरू करून हनोईला एंड करू शकतो. तर आपण त्या 2 प्रश्नांचं मला एक उत्तर द्या. जनरली आयटनरीज अशा असतात त्यांनी, आणि मी जनरली बघितलं तर आयटनरीजची कॉस्ट पण कमी असते. तर काय नक्की याच्या मागचं? हां, तर परत आपण सुरुवात पहिल्यापासून करूया. टूरला जाणं म्हणजे आनंदासाठी जाणं. बरोबर. आनंद कुठे कमी नाही व्हायला पाहिजे. मग ह्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला मी सांगतो की टूर जर आपण होचिमिनपासून स्टार्ट केली, तर आत्ता जी टूर आहे ना, ह्या टूरमध्ये साधारण 10,000 ते 15,000 रुपये कॉस्ट कमी होऊ शकते. का, तर होचिमिनपासून विमान प्रवासांची कॉस्ट कमी आहे कम्पेअर टू हनोईवरनं स्टार्ट केलं तर. ओके. हां, पण आपण हनोईवरनंच कंपल्सरी टूर स्टार्ट करतो. आपण कधीही होचिमिनमधनं टूर स्टार्ट करत नाही. ह्याचं बेसिक कारण आहे की अनुभव. काय अनुभव आहे तुमच्याकडे त्याच्यावर ते फार ठरतं चांगलं. आपण ज्यावेळेस हॅलॉंग बेला नाईट स्टे देतो त्यावेळेस डे वनला ज्यावेळेस आपण हनोईमध्ये सकाळी पोहोचतो आणि तिथून आपण डायरेक्टली हॅलॉंग बेला जातो. डायरेक्ट का हॅलॉंग बेला जातो की जर आपण पहिल्या दिवशी हनोईमध्येच मुक्काम ठेवला तर प्रॅक्टिकली असं आहे की हॉटेलचं चेक इन दुपारी 2 नंतर मिळतं. 2 वाजेपर्यंत एक तर रात्री झोप झालेली नसती, रात्रभराचा विमान प्रवास, एअरपोर्टवरती उतरून सगळ्या फॉर्मॅलिटीज, इमिग्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी करून माणूस थकलेला असतो. आणि त्याला जर आपण हॉटेलच्या दारात नेऊन ठेवलं किंवा
तसंच न आंघोळ करता साईटसिंगला फिरवत बसलो तर त्यांना तो उत्साह वाटत नाही किंवा झोप आलेली असते, कंटाळलेले असतात लोक, त्यांना ते काय बघतोय त्याच्यात फार काही इंटरेस्ट नसतो. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपण एखाद्या प्लेसला जाऊन, चांगली प्लेस असली तरी लोक कंटाळलेले असल्यामुळे त्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही काय केलं, जो हा 165 किलोमीटरचा प्रवास आहे की ज्याच्यामध्ये लोक ऑन द वे बसमध्ये झोपू शकतात आणि हॅलॉंग बेला पोचल्या आपल्या क्रूजमध्ये चेक इन होतं आणि लगेच त्यांना रेस्ट करायला वेळ मिळतो. बरोबर आहे. आणि त्या दिवशी ते हॅलॉंग बेची ट्रिप कंप्लीट होते. डे 1ला तो हॅलॉंग बेचा आपला स्टे आणि मग पुढचे 2 नाईट आपण हनोई करतो. याच्याच ऐवजी जर आपण होचिमिनमधनं टूर चालू केली, होचिमिनमधनं टूर काय आहे की होचिमिन सिटी ही मी तुम्हाला मागाशी सांगितलं की शॉपिंगसाठी जास्त प्रसिद्ध आहे. आपण जर पहिल्याच दिवशी होचिमिन सिटीला घेऊन गेलो आणि पहिल्याच 1-2 दिवसात जर शॉपिंग करायला लोकांना सोडलं तर अननेसेसरी पुढचे 6-7 दिवस तुम्ही तुमचे ते वजन वाढवून बॅगा. आणि जनरली खूप लोक होचिमिनमध्ये शॉपिंग करतात. प्रश्नावर पण येऊया की होचिमिनमध्ये काय आपण घेऊ शकतो किंवा काय चांगलं, पण तुम्ही सांगा. हां, मग होचिमिनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच जर आपण होचिमिनला आलो आणि नुसतं शॉपिंग केलं आणि मग पुढं गेलो तर ती टूर उलटी चालू होती. हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून आम्ही टूर कंपल्सरी हानोईमधनंच चालू करतो की ज्याच्यामुळं लोकांचा आनंद कमी न होता दिवसेंदिवस ती एक्साइटमेंट आणि आनंद वाढत जावा. अगदी शेवटच्या 8व्या दिवशी सुद्धा माणसं एक्साइटेड राहिली पाहिजेत की कंटाळवाने नाही वाटलं पाहिजे त्यांना. हा एक उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा. दुसरी गोष्ट, हनोई टू दनांग किंवा दनांग टू होचिमिन सिटी बसनी पण प्रवास करू शकतो आपण. बसनी प्रवास केल्याने काय होतं की तुमचे थोडेसे पैसे वाचतात. कशाचे? विमान तिकिटाचे. जर साधारण 8 ते 10 हजार रुपये विमान तिकीट असतं हनोई टू दनांग किंवा 8 ते 10 हजार रुपये तिकीट असतं दनांग टू होचिमिन सिटी, त्याच्याऐवजी तुम्ही बसनं गेला तर 2-3 हजार रुपयामध्ये ते काम होतं. परंतु ते जे वाचलेले पैसे आहेत त्याच्याऐवजी तुमचा वेळ जातो तुझा साधारण 12-13 तासांचा, 14 तासांचा वेळ जातो. म्हणजे तुम्हाला, मी बऱ्याच कंपन्यांचं असं बघितलंय की रात्रीचा ते प्रवास करवतात की आज दिवसभर हनोईमधलं साईट सीइंग केलं, आज संध्याकाळी हनोईच्या बसमधनं बसलो आणि उद्या सकाळी आपण दनांगमध्ये पोहोचलो. म्हणजे परत तिथंच आहे, पैसे वाचवणं हा आपला उद्देश आहे का? म्हणजे एक रात्रीचा हॉटेल स्टे तुमचा कमी केला आणि पैसे वाचले आणि विमान तुमचं एक कॅन्सल केलं आणि तुमचे पैसे वाचले आणि त्याच्याऐवजी तुम्हाला 12-13 तासाचा प्रवास करत तुम्हाला तिथं घेऊन गेले आणि मग तुम्ही म्हटला की हो आमचे पैसे वाचले, आमचे फार छान टूर झाले. असं नाही होऊ शकत. माझ्याकडे एक प्रॅक्टिकल उदाहरण आहे. आमचा एक 7 ते 8 लोकांचा आमच्याकडे ग्रुप आला होता. त्यांनी आमच्याबरोबर एक काश्मीरची टूर केली होती. काश्मीरची टूर त्यांना फार चांगली आमच्याबरोबर वाटली म्हणून त्यांनी व्हिएतनामची टूर आमच्याकडे करायला अप्रोच केलं होतं. तर माझ्या व्हिएतनाम टूरची जी कॉस्ट होती ती तेव्हा 1,25,000 रुपये होती आणि त्यांना कोणीतरी बाहेरच्या कंपनीनं जी टूर कॉस्ट ऑफर केली होती ती साधारण मला वाटतं 1,15,000 रुपये होती. म्हणजे दोन्हीमध्ये मिळून 10,000 रुपयाचा फरक होता. 13 लोक होते. त्यांनी काय कॅल्क्युलेशन केलं की 13 लोकांमध्ये पर पर्सन 10,000 वाचतायत म्हणजे आमचे टोटल 1,30,000 रुपये वाचतायत. आणि ह्या सगळा विचार केला आणि आयटनरी बघितलं तर त्यांची आणि आमची आयटनरी जवळपास सेम होती. त्यांच्यात 2च गोष्टीचा फरक होता. पहिला फरक होता की त्यांची टूर होचिमिनमधनं चालू झाली होती, आमची टूर हनोईमधनं चालू होत होती. आणि दुसरी गोष्ट, होचिमिन सिटी टू दनांग हा त्यांनी बस प्रवास दिला होता आणि आम्ही त्याच्या जागेवर विमान प्रवास होता. पण त्यांना तो 10,000 रुपयाचा फरक, त्यांना इथं 10,000 रुपयाचा फरक दिसला. तो टूरवरती असताना ॲक्च्युली ऑन टूर त्यांचा मला फोन आला की सर आम्हाला आज कळलं की 10,000 रुपयाचा का फरक आहे आणि आम्ही या ठिकाणी ह्या कंपनीबरोबर टूरला आलो आहे, आमची ही सगळ्यात मोठी चूक झाली आहे. बरोबर की आम्ही 10,000 रुपयाचा विचार केला. आम्ही 13 लोक होतो आणि आम्हाला असं वाटलं की आमचे 1,30,000 रुपये वाचतात. पण त्याच्या अगेन्स्ट जो काय आम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास झाला आहे तो फार जास्त प्रचंड आहे. ॲक्च्युली तुमची टॅगलाईनच आहे ती की 5-10 हजारचा विचार करून ती तुमची एन्जॉयमेंट कॉस्ट. एक्झॅक्टली, म्हणजे ती तर लागू होती. हां, म्हणजे काय होतं की 5 आणि 10,000 रुपयाचा फरक नक्की 2 कंपन्यांच्या टूर कॉस्टमध्ये असू शकतो. परंतु मी नेहमी सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल की हे 5,000 रुपयांनी ड्रीम वर्ल्ड टूर्सची टूर कॉस्ट महाग आहे किंवा 10,000 रुपयांनी आमची टूर कॉस्ट महाग आहे, तर एवढंच लक्षात ठेवा की ती टूर कॉस्ट नाही आहे, ती तुमची एन्जॉयमेंट व्हॅल्यू आहे. बरोबर. तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला एन्जॉय करायचं आहे का तुम्हाला फक्त सफर करायचं आहे तिथं. ते एन्जॉयमेंट व्हॅल्यू आहे. मग त्यांना तिथं गेल्यावर कळलं, पण त्यावेळेस कळून उपयोग नव्हता. ना ते माझ्याबरोबर प्रवास करू शकत होते, ना ते त्या कंपनीला सोडू शकत होते, ना त्यांचे वाया गेलेले पैसे परत येणार होते. आयुष्यभरासाठी व्हिएतनामचा त्यांचा अनुभव खराबच होता. म्हणजे पुढं आयुष्यात ज्या ज्यावेळेस त्यांना व्हिएतनामची टूर आठवेल त्यावेळेस त्यांना तो खराब अनुभवच आठवणार आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला आयुष्यभरासाठी चांगल्याच आठवणी असायला पाहिजेत, खराब कशासाठी असायला पाहिजेत. बरोबर आहे. नक्कीच सर, ह्या डिटेल्स किंवा माहितीबद्दल लोकांना आता त्यांचं डिसिजन बनवायला खूप इझी होणार आहे किंवा तुम्ही जी माहिती सांगितली आहे लोकांना
ती एकदम खरंच डिटेलमध्ये होती. आणि जी आपण सुरू केलं आहे हिस्ट्री, त्यानंतर जॉग्रफी, प्रत्येक डेस्टिनेशनला आपण डिटेलमध्ये ब्रेकडाऊन केलं आहे. त्या डेस्टिनेशनची हिस्ट्री काय होती आपण लोकांना सांगितलं आहे. तर लोकांना नक्कीच ते डिसिजन त्यांचा बनवायला इझी होणार आहे. आणि आपण एक लास्ट क्लोजिंग असं करूया की आपण आपल्या टूरबद्दल थोडी माहिती देऊया लोकांना, की आपली नेक्स्ट टूर्स कधी आहेत, आणि जर लोकांना कस्टमाइज करायचं असेल तर आपल्याकडे ते ऑप्शन्स पण आहेत. म्हणून आपण एकदा लोकांना नेक्स्ट आपल्या टूरचं डेट सांगूया आणि आपण थांबवूया आपलं कॉन्व्हर्सेशन. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मेमध्ये आमच्या 2 टूर आहेत, 2 ग्रुप आहेत आमचे मेमध्ये व्हिएतनामचे, पण दोन्ही ग्रुप सध्या ते फुल आहेत, त्यामुळे त्यामध्ये सीट्स अवेलेबल नाहीत. मात्र त्याच्या पुढचे जे आमचे ग्रुप टूर आहेत ते ऑगस्टमध्ये आहे, नोव्हेंबरमध्ये आहे, डिसेंबरमध्ये आहे, पुढच्या जानेवारीमध्ये आहे. म्हणजे साधारण दर 2 महिन्याला 2.5 महिन्याला आमचा व्हिएतनामचा ग्रुप टूर असतोच. आणि कस्टमाइज टूर जर म्हणाल तर ते तुम्ही अगदी तुमच्या डेटनुसार, तुमच्या आवडीच्या डेस्टिनेशननुसार, तुमच्या बजेटनुसार तुम्ही ते आम्हाला सांगू शकता, त्याचे आम्ही त्या प्रकारे डिझाईन करून देतो. त्यामुळे कस्टमाइज टूर हे आपण कधीही करू शकतो. आणि ग्रुप टूर जे आहेत ते आमच्या फिक्स डेटला असतात. फक्त ग्रुप टूरचं एवढंच आहे व्हिएतनामच्या बाबतीत स्पेसिफिकली, की व्हिएतनामच्या टूर्स आमच्या फार लवकर बुक होतात, कारण विमानाचे असलेले लिमिटेड ऑप्शन्स, चांगल्या विमानाचे असलेले लिमिटेड ऑप्शन्स, त्यामुळे त्या ग्रुप टूर्स फार लवकर फुल होतात. आणि नंतर जर विमान तिकीट काढायचं म्हटलं तर ते तिकीट फार महाग झालेलं असतं. म्हणजे आता ज्यावेळेस आपली 24 मेला ग्रुप टूर आहे, तर 24 मेच्या ग्रुप टूरचं आमचं विमान 4ही फ्लाईट मिळून 47,000 रुपये होतं, की जे आम्ही नोव्हेंबरमध्ये बुक केलं होतं. आज आपण एप्रिलमध्ये आहे, नोव्हेंबरमध्ये आम्ही ते बुक केलं होतं आणि आपली टूर मेमध्ये, म्हणजे जवळपास 6 महिने अगोदर आम्ही बुक करतो. त्यावेळेस आम्हाला ते 47,000 रुपयाला मिळालं होतं. तेच विमान तिकीट आज जर आपण बुक करायचं म्हटलं, एखादा नवीन कोणी पर्यटक आमच्या त्या ग्रुप टूरला जॉईन करायचं आहे त्याला, आणि त्याने जर ते बुक करायचं म्हटलं तर ते विमानाची किंमत आता जवळपास 85,000 ते 90,000 रुपये झाली. एवढे जास्त पैसे घालून लोक लगेच तयार होत नाहीत. त्यामुळं हा इनकन्व्हिनियन्स टाळायचा असेल तर व्हिएतनामच्या बाबतीत मात्र थोडंसं ग्रुप टूर असतील तर तुम्हाला अगोदर बुकिंग करावं लागेल. कस्टमाइज सुद्धा असतील तर तुम्हाला ती टूर योग्य किमतीत बसवायची असेल तर थोडंसं अगोदर प्लॅन करावा लागतो. म्हणजे चांगले विमान, योग्य टायमिंग्स आणि तुम्हाला तिथं मॅक्सिमम वेळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिझाईन करून प्लॅन करता येतात. नेक्स्ट टूर डेट ग्रुप टूरची कधी असणार आहे आपली? आता आपली पुढची 7 ऑगस्टला ग्रुप टूर आहे. आणि दिवाळीत पण असणार आहे? हो, दिवाळीनंतर पण आहे. त्यानंतर आपली 11 नोव्हेंबरला पण व्हिएतनामची टूर आहे. ओके, म्हणजे मल्टिपल डिपार्चर्स आहेत. कस्टमाइज तर आपलं काय कधी कस्टमाइज रेग्युलर चालू असतात, मल्टिपल डिपार्चर आपले ग्रुप टूरचे आहेत. ओके, चालेल सर. एकदम तुम्ही आपल्या ऑडियन्सला एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं. मला वाटतं लोकांना आता त्यांचं डिसिजन बनवायला खूप सोपं जाणार आहे. सो मित्रांनो, दिस वॉज द एंड ऑफ द पॉडकास्ट. की तुम्हाला, आय होप तुम्हाला नक्कीच ह्या पॉडकास्टमधनं चांगली माहिती मिळाली असणार आहे काही एक्सपर्टकडून, ज्यांचं व्हिएतनाम 25+ वेळा झालं आहे. आणि जर तुमची कोणतीही रिक्वायरमेंट असेल, यू नो द थिंग, ड्रीम वर्ल्ड टूर्स इज द ट्रस्टेड सोर्स. यू कॅन चेक आर डिस्क्रिप्शन. तिथं आमची डिटेल्ड आयटनरी आहे ग्रुप टूरची पण, 7 नाईट 8 डेजची. त्यानंतर सपाची पण आमची ग्रुप टूर असते 5 नाईट 6 डेजची, त्याची पण आयटनरी आहे. तुम्हाला तिथं लिंक मिळेल. आणि तुम्ही आम्हाला आमच्या सोशल मीडियावर फॉलो करू शकता. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आहे. त्याच्यावर तुम्ही असंच आमचे जे इंटरेस्टिंग आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील, जरी तुम्ही प्लॅन आत्ता करत नसाल किंवा नंतर तुमचं प्लॅनिंग असेल, तरी तुम्हाला ह्या माहितीची हेल्प नक्कीच होणार आहे. सो असे आमचे अजून एपिसोड्स येणार आहेत नवीन नवीन डेस्टिनेशन्सवर, नवीन नवीन लोकांसोबत ज्यांचं ॲक्च्युली ते एक्सपर्ट आहेत त्या डेस्टिनेशनमध्ये. टूर मॅनेजर्स बोला किंवा तिथले डेस्टिनेशन एक्सपर्ट बोला, ह्या आम्ही सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आम्हाला हे इनिशिएटिव्ह अजून पुढे न्यायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचवायची. आणि त्यामुळे लोकांना ते एज्युकेट आम्हाला करायचं आहे आणि त्यांना त्यांचं डिसिजन बनवायला खूप सोपं होईल. हे आमचं ॲक्च्युली ह्याच्या मागचं लॉजिक आहे. सो स्टे ट्यून फॉर फर्दर एपिसोड्स आणि सी यू इन नेक्स्ट वन. सो दिस वॉज द एंड ऑफ द ट्रॅव्हल टॉक्स बाय ड्रीम वर्ल्ड टूर्स.